तर हे सगळं बॅलन्स आणि समतोल राखण्यासाठी हे 4 पोषक तत्वे, तुमचं वय, तुमच्या लाईफस्टाईल म्हणजे तुम्ही किती काम करता, तुमची किती एनर्जीची गरज आहे आणि तुम्ही किती एनर्जी वापरता, हे सगळ्यांचा एक समतोल राखणं खूप जरुरी आहे, जो राखला जात नाही सर्रास. रुटीनली आपण घरातले सगळेच लोक तेवढंच खातो. मग प्रत्येकाचं वय वेगळं असतं, प्रत्येकाचं अं, काम करण्याची पद्धत आणि किती शारीरिक कष्ट आहे ते वेगळं असतं. आणि आपण त्याच्यानुसार बदल करावा. हा एक एक मोठं आहे ह्या लेक्चर मधून, जो आपल्याला समजून द्यायचा प्रयत्न केला जाईल. जसं बॅक टू द पोषक जे पोषक तत्व आहेत, जसं मी म्हणाले कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स आणि विटॅमिन अँड मिनरल्स. तर सायन्स असं सांगतं, आहारशास्त्र असं सांगतं की शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी आपण 1 ग्रॅम वरती सुरू करतो, कारण आपल्याला काहीतरी मेजरमेंट्स हवेत. तर 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट जर आपण घेतलं, त्याच्यापासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. तसंच आपण जेव्हा 1 ग्रॅम प्रथिने खातो, प्रोटीन खातो, त्याच्याकडून पण आपल्याला 4 किलो कॅलरी अशी एनर्जी मिळते. याच्या पुढे जाऊन मी जर म्हणेल की आपण स्निग्ध पदार्थ जे खातो, ते जे 1 ग्रॅम खाल्ले तर आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी मिळते. तर याचं याचं कॅल्क्युलेशन आहारशास्त्र असं सांगतं, तुमचं वजन, तुमचं बॉडी वेट किती आहे आणि त्यासाठी तुमची प्रथिनांची किती गरज आहे, कार्बोहायड्रेटची किती गरज आहे आणि फॅटची किती गरज आहे, ह्याचा एक रेशो आहे, जो मी इथे खूप डिटेलमध्ये डिस्कस नाही करणार. आणि जर जरुरी असेल तर मी आता तुम्हाला रिक्वेस्ट करते की आपण हा नंतर मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये नक्कीच ऍड करेन, ज्याच्या डिटेल्स मध्ये मी आता जात नाहीये. तर तो कसा प्रमाणात घेतला पाहिजे, कारण की आपण रुटीन आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण मेजरिंग डाएट हा प्रकार अजून आपण आत्मसात केलेला नाहीये, पण तो करायला हवा, ती काळाची गरज आहे. तर त्याच्यावरती मी नक्कीच फायनल प्रेझेंटेशन मध्ये गोष्टी ऍड करेल की कसं मेजर केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. जसं मी सांगितलं की 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. प्रथिनांपासून तेवढीच मिळते, पण फॅट स्निग्ध पदार्थापासून जास्त मिळते. म्हणून आहे ना, आहारशास्त्रामध्ये एक पिरॅमिड बनवलाय. तर हा पिरॅमिड काय सांगतो की की तुम्ही कुठलं प्रमाण कसं खाल्लं पाहिजे. खूप सोप्या भाषेत जर तुमच्याकडे मेजरमेंट नसतील, तर एक लेमॅन लँग्वेज मध्ये तुम्ही कसं खाल्लं पाहिजे त्यासाठी एक पिरॅमिड स्ट्रक्चर आहे. पिरॅमिडचा जो बेस आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त प्रमाणात मिलेट्स खाल्ले पाहिजेत. म्हणजे आपली नाचणी, ज्वारी, वरई, गहू, हे सगळे प्रकार खालच्या भागात येतात. म्हणजे पिरॅमिडच्या शेपमध्ये ह्याचं प्रमाण तुमच्या आहारात सगळ्यात जास्त असलं पाहिजे. दुसरा जो लेयर येतो पिरॅमिडचा, त्याच्यामध्ये तुम्ही खाल्ली पाहिजेत भाज्या आणि फळे. ते रिलेटिव्हली कमी असतं तुमच्या मिलेट्स पेक्षा. तिसरा जो लेयर येतो पिरॅमिडचा, तिथे तुम्ही खाल्लं पाहिजे प्रथिने. प्रथिनांमध्ये मग तुमच्या सगळ्या डाळी येतात, पल्सेस ज्याला आपण म्हणू शकतो, फिश येतात आणि अंडी पण येतात. आणि सगळ्यात जो वरचा जो टोक आहे लेयर, त्याच्यामध्ये जे कमी लागतात आणि ज्याच्यात जास्त एनर्जी आहे ते म्हणजे साखर आणि फॅट, ज्याला तुम्ही तूप आणि येस साखर म्हणू शकता. हे पदार्थ अशा प्रपोर्शन मध्ये खाल्ले पाहिजेत. हे एक साधारणतः बेसिक आणि खूप सोप्या भाषेत समजवलेलं एक डायग्राम आहे, जे आपण सगळ्यांनी आपल्या जीवनात आत्मसात करतच असावं आणि केलं पाहिजे. पण मला असं वाटतं की आजच्या लाईफस्टाईलमध्ये साखरने खूप मोठा रोल प्ले केलाय. आपण साखर खूप जास्त प्रमाणात खातोय, कारण आपण जंक फूड खातोय, जे आपल्याला माहित नाहीये, त्यामुळे आपल्या बॉडीत खूप जास्त प्रमाणात जात आहे. जसं मी म्हणाले, याच्यावरच्या डिटेल्स मी परत अजून ऍड करेन माझ्या प्रेझेंटेशन मध्ये. दुसरे मुद्दा मला आता इथे बोलायचा आहे की जसं मी म्हणलं की वयामानानुसार ह्या प्रथिनांची, कार्बोहायड्रेटची गरज आपल्याला वेगवेगळी असते. त्याचा एक चार्ट आहे, त्याचे डिटेल्स आहेत, तेही मी प्रेझेंटेशन मध्ये ऍड करेन. आता मी त्या डिटेल्स मध्ये जात नाहीये. आता हा जो आहार आहे, तो किती प्रमाणात खाल्ला हे आपण थोड्या प्रमाणात बोललो आहोत. पण तो कसा खाल्ला पाहिजे हे पण तेवढंच महत्वाचं आहे. किती, कसा खाल्ला पाहिजे आणि किती वेळा खाल्ला पाहिजे. वेळ, ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एका आहारशास्त्रासाठी आणि एका व्यक्तीच्या आरोग्यासाठी. तर आता आपण किती खाल्ला पाहिजे याच्यावर बोललो, तो कसा खाल्ला पाहिजे हे आपण बोलू. जसं आपण दिवसाची सुरुवात करतो. सकाळी उठल्यानंतर जसं आपल्या सगळ्यांना माहितीये की सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात पाण्याने केली पाहिजे. कारण पाणी हा एक अविभाज्य घटक आहे आपल्या आहारशास्त्राचा. अन्नाचा, पाण्याचा पण एक समावेश आपण अन्नातच करतो. सकाळची सुरुवात ही नेहमी पाण्याने झाली पाहिजे. शरीराला जेवढे हे पोषक तत्व आवश्यक आहेत,
तेवढंच पाणी आवश्यक आहे. कारण ह्या पोषक तत्वांची शरीराला आवश्यकता अवेलेबिलिटी हे पाणीच करून देतं आणि शरीरातल्या सगळ्या रासायनिक क्रियासाठी पाणी खूप महत्वाचा घटक आहे, हे आपण सगळं जाणतोच. तर दिवसाची सुरुवात ही पाण्याने केली पाहिजे. भरपूर प्रमाणात पाणी पिलं गेलं पाहिजे. त्याचा फायदा होतो की आपल्या बॉडीतले टॉक्सिन्स काढले जातात, बॉडीची प्रक्रिया स्मूथ केली जाते. कारण आपण रात्रभर झोपल्यानंतर आपली बॉडीची जी रासायनिक प्रक्रिया आहे ती शिथिल झालेली असते. त्याला कुठेतरी चॅनलाइज करण्यासाठी आपल्याला पाण्याचा इंटेक मस्ट असतो. म्हणून सुरुवात ही नेहमी आणि नेहमी पाण्याने केली पाहिजे. आता पाणी पिताना पण खूप चांगले रूल्स आहेत. जसं आपण आरो पाणी पितो. आधी आपलं जे कल्चर होतं ते सांगत होतं की तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायचं. त्याच्या मागचं एक खूप चांगलं रिझन आहे की तांब्याच्या पाण्यामध्ये भांड्यामध्ये मिनरल्स ऍड होतात आणि त्यांनी तुमची जी पित्त आम्ल पित्त बॉडी आहे ती बॅलन्स करायला मदत होते. म्हणून प्रेफरेबली आपण असं सांगतो की तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं. तर पाण्यानंतर आपल्याला थोडंफार खाण्याची इच्छा होतेच, कारण की आपल्याला जसं रात्रभर आपण झोपलेलो आहोत. तर खाण्यासाठी आहारशास्त्र सांगतं की तुम्ही फळांचा वापर करा. फक्त आणि फक्त फळांचा वापर करा. जे आपण मला नाही वाटत करतो. पण आयडियल डाएट जो आहे तो आहे फळ. कारण की फळं पचायला हलकी असतात. ह्याच्यामध्ये तुम्ही विविध प्रकारची सीझनल कुठलीही आवडीची फळं घालू शकता. आहारशास्त्र परत सांगतं की तुम्ही 2 ते 3 फळांचा वापर करा. जशी अवेलेबिलिटी आहे तुमच्याकडे. तर सुरुवात दिवसाची पाण्यानंतर फळांनी केली पाहिजे आणि 11 पर्यंत तर तुम्ही फक्त फलाहार घ्यायला पाहिजे. एक चांगला बॅलन्स आणि संतुलित आहार आणि आरोग्य राखण्यासाठी. पुढे जाऊन आहारशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही 12:30 नंतर किंवा 1 पर्यंत तुम्ही तुमचं भोजन घेतलं पाहिजे. ज्याला आपण दुपारचं भोजन म्हणतो. त्याच्यामध्ये तुमचं जसं मी मगाशी सांगितलं कार्बोहायड्रेट, त्याच्यामध्ये तुमची पोळी आली पाहिजे, भाकरी आली पाहिजे. 2 भाज्या कंपल्सरी घेतल्या गेल्या पाहिजेत. डाळ असली पाहिजे आणि राईस आणि लोणचं हे एक आपला आयडियल भारतीय डाएट आहे. जो परिपूर्ण आहे असं आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये दही घेतलं पाहिजे. हे दुपारचं जेवण भरपूर प्रमाणात करावं असं सांगितलं जातं. पण हे भरपूर प्रमाणात करताना ही थोडीशी भूक राखून हे जेवण करावं. परत इथे वयानुसार गोष्टी बदलतात. त्याच्यावर आपण डिटेलमध्ये नंतर बोलूया. हे झालं दुपारचं जेवण. त्याच्यानंतर आहारशास्त्र सांगतं की जेवल्यानंतर ते पचवण्यासाठी आपली शरीराची सगळी एनर्जी त्याच्यावर लागली गेली पाहिजे. म्हणून कुठल्याही शारीरिक ऍक्टिव्हिटी, कुठलंही मेंटल स्ट्रेस नाही घेतला पाहिजे, कुठलंही काम नाही केलं पाहिजे. म्हणून जेवणानंतर एक 15 मिनिटाची नॅप घेणं जरुरी आहे, असं आहारशास्त्र सांगतं. ते अर्थात प्रत्येकाला जमेल नाही जमेल, पण त्याच्यानुसार थोड्याशा ऍक्टिव्हिटीज शिथिल कराव्यात. ज्याने आपल्याला खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी मदत होते. म्हणून 15 मिनिटं नॅप कंपल्सरी आहे. डिपेंडिंग ऑन युअर सिच्युएशन तुम्ही कसं त्याला टॅकल करता. पण हे एक बेसिक माहिती असलं पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे अवेअरनेस असतं, तेव्हा तुम्ही ते तुमच्या दैनंदिन आयुष्यात ऍड करायचा प्रयत्न करता, ज्याने तुमचं शरीर, आहार या गोष्टी निरोगी राहण्यात मदत होते. पुढे जाऊन आहारशास्त्राचा असा नियम आहे, असं प्रिन्सिपल आहे की तुम्ही 4:30-5च्या दरम्यान म्हणजे जेवल्यानंतर 3 तासांनंतर थोडासा अल्पाहार, त्याला आपण स्वआहार पण म्हणतो. स्नॅकिंग जे आपण खूप ट्रेंडिंग आहे. ते केला जाऊ शकतो. परत इथे वयानुसार जसे आमच्यासारखे लोक आहेत जे खूप ऍक्टिव्ह आहेत किंवा कमी एजचे आहेत, जे 40च्या आधीचे आहेत, त्यांच्यासाठी स्नॅकिंग कंपल्सरी असतं किंवा हा एक सवयीचा भाग पण असतो. तर त्याच्यामध्ये अंकुरित कडधान्य खावीत, एखादं फळ खावं परत एकदा किंवा खूप सारे हेल्दी आयटम्स अवेलेबल आहेत आजच्या मॉडर्न जगात, जसं मखाना आहे. ह्या गोष्टी घ्यायला हव्यात. पण होतं काय की आपण एक्झॅक्ट उलटं करतो. आपण काय खातो? आपण तळलेले पदार्थ खातो. आपण चहा खूप जास्त घेतो आणि नमकीन घेतो, सॉल्टेड पदार्थ. जे कॉम्बिनेशन खूप चुकीचं आहे. पण येस, तो अजून सवयीचा भाग आहे. त्याच्यावर आपण पुढे जाऊन बोलूयात. अ, 4-5चा हा अल्पाहार झाल्यानंतर साधारणपणे सूर्यास्ताच्या आधी म्हणजे 7 पर्यंत तुमचं रात्रीचं जेवण झालं पाहिजे. रात्रीचं जेवण घेताना आहारशास्त्राचा एक नियम आहे, की तुम्ही दुपारच्या जेवणापेक्षा अर्ध जेवण घेतलं पाहिजे. कारण की रात्री तुम्ही कुठल्याही ऍक्टिव्हिटी करत नसता. त्याच्यामुळे जेवणामध्ये परत तेच असलं पाहिजे. तुमची पोळी भाजी असली पाहिजे. एकच भाजी प्रेफरेबली असली पाहिजे, डाळ असली पाहिजे. इथे राईस स्किप करायचा आहे आणि दही स्किप केलं गेलं पाहिजे. हा हलका आहार असला पाहिजे, प्रमाण कमी असलं पाहिजे आणि 7च्या अगोदर केला पाहिजे. तो खाल्ल्यानंतर शतपावली कंपल्सरी केली गेली पाहिजे.
जो पचवण्यासाठी मदत करते परत एकदा. आणि भोजनानंतर, रात्रीच्या भोजनानंतर तुम्ही मिनिमम 2 तास झोपायला नाही गेलं पाहिजे. कारण की ते अन्न पचायला पाहिजे आणि पचलेल्या अन्नानंतरच तुम्ही बेडवरती जायला पाहिजे. कारण की झोपताना शरीराला बाकीची कार्य करायची असतात. जसं तुमचं शरीर शुद्धीकरण असेल, ज्यात तुम्ही बॉडी डिटॉक्स करत असता किंवा कुठल्या अबनॉर्मलिटीज असतात, तर शरीर ते क्लिअर करायचं काम करत असतं. म्हणून रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 तासाचा एक गॅप असला पाहिजे. आणि येस, हे आहारशास्त्राचे बेसिक नियम आहेत की कसं खाल्लं पाहिजे. तिसरा जो नियम आहे की किती वेळा खाल्लं पाहिजे. मला वाटतं तोही पॉइंट आपण ह्याच्यात कव्हर केला आहे. त्याच्यामध्ये नाश्ता येतो, त्याच्यात दुपारचं जेवण येतं, स्नॅकिंग येतं, रात्रीचं जेवण येतं. आणि हाच क्रम पुढच्या दिवशी आपण कंटिन्यू करावा. हे एक बेसिक सायन्स आपल्याला सांगतं. पुढे जाऊन मला ह्याच्यावर सांगायचंय तुम्हाला की आहारशास्त्रामध्ये फक्त अन्न आणि पाणी येतं असं नाहीये. आहारशास्त्राचा तिसरा आणि खूप मूलभूत घटक येतो, तो म्हणजे व्यायाम. जो कुठेतरी मिस केला जातो. आपण खाणं म्हणलं फक्त खाण्यावरच बोलतो. तर व्यायाम इतका जरुरी आहे आणि का जरुरी आहे आणि तो आहारशास्त्राशी कसा लिंक आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते इथे. आपण जे खातो, आपण ज्या ऍक्टिव्हिटी करतो आणि त्याच्यातनं जी ऊर्जा मिळते आणि वापरली जाते ना, ही कुठेतरी बॅलन्स होत नाही. कारण की व्यायाम असल्याशिवाय ती एनर्जी वापरली जात नाही आणि ते अन्न शरीराला लागत नाही किंवा शरीराच्या ज्या सेल्स आहेत त्या ऍक्टिव्ह नाहीत बनत. या सगळ्यासाठी व्यायाम इतका मूलभूत आहे. जसं आहारशास्त्र महत्वाचं आहे, त्या आहारशास्त्राला व्यायामाची जोड असेल तरच ते अन्न चांगल्या पद्धतीने वापरलं जातं आणि शरीर खूप कार्यक्षम करण्यात मदत होते. म्हणजे फक्तच आहारशास्त्र शिकण्यात अर्थ नाहीये. तर त्या आहारशास्त्राच्या निगडीत ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या करणं अत्यंत जरुरी आहे, त्याच्यामध्ये पाणी आणि तुमचा व्यायाम. त्याच्यामुळे आहारशास्त्राला असा वेगळा विषय न घेता त्याच्यामध्ये व्यायामशास्त्र पण टाकलं गेलं पाहिजे. बेसिक व्यायामामध्ये मी सांगेल जसं शतपावली करणं जरुरी आहे. सकाळी जेव्हा तुम्ही नाश्ता करता त्याच्या आधी किंवा नंतर एक अर्धा किंवा 1 तासाचा एक गॅप ठेवून तुम्ही प्राणायाम किंवा वॉक करणं खूप जरुरी आहे. कमीत कमी 40 मिनिटं वॉक करणं जरुरी आहे. आणि ज्या लोकांना जिमिंग आवडतं, ज्या लोकांना विगरस योगा आवडतं, त्यांनी ते केलंच पाहिजे. पण बेसिक, मिनिमल, एक मूलभूत आहे. त्याच्यामध्ये 30 मिनिटाचा, 40 मिनिटाचा वॉक जरुरी आहे. प्राणायाम हा खूप महत्वाचा पार्ट आहे. कारण ऑक्सिजन आपल्या बॉडीसाठी खूप महत्वाचं आहे. आहार, व्यायाम, ऑक्सिजन, पाणी असे हे 4 ज्या गोष्टी आहेत, त्या जेव्हा एका बॅलन्स आणि नियमित जेव्हा एक सांगड आपण घालतो, तेव्हाच एक निरोगी आणि एक निरोगी आरोग्य मिळतं, सॉरी. अदरवाईज फक्तच आहारशास्त्र आणि खूप चांगले आयटम्स आपण खातोय, खूप हेल्दी खातोय. पण त्याचा आपल्याला तेवढाच इफेक्टिव्हली परिणाम दिसत नाही. त्याची कारणं आहेत. त्याला असलेली पोषक ऍक्टिव्हिटी जसं व्यायाम आणि पाणी आणि योगासनं म्हणजे प्राणायाम म्हणजे ऑक्सिजन इनटेक ते जर बॅलन्स नाही झालं, तर त्या आहारशास्त्राचा आपल्याला पुरेपूर फायदा होत नाही. म्हणून मी इथे सगळ्या विनंती करते, की आहारशास्त्र जेवढं जाणून घेणं जरुरी आहे, त्याच्याबरोबर मूलभूत व्यायाम, पाणी आणि ऑक्सिजन ह्या गोष्टी पण तुम्ही करत आहात का नाही, हे खूप कॉन्शियसली आणि खूप जाणीवपूर्वक तुमच्या दैनंदिन आयुष्यात तुम्ही ह्या गोष्टी कराव्यात, अशी माझी इथे विनंती आहे. आणि मी फोर्स करेल, की ह्या गोष्टी जाणूनपूर्वक ऍड करा, ज्या आपण नकळत, कळत इग्नोर करत असतो. याच्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचं आहे, की जसं आपण बघितलं आहार कसा असला पाहिजे. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आहारावरती खूप जास्त परिणाम करतात. ज्याची आपल्याला एक सवय झाली, ज्याचं आपल्याला एक रुटीन झालंय. जसं अन्न खाताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कसं खायला पाहिजे, किती खायला पाहिजे याच्यावर आपण बोललो. पण अन्न खाताना काही गोष्टी आहेत ज्या खूप जास्त मॅटर करतात आणि खूप लाँग रनमध्ये त्या आपल्याला परत परिणाम दाखवायला सुरू करतात. त्याच्यातला पहिला मुद्दा आहे, की तुमच्या घरातलं वातावरण कसं आहे? जसं आपलं एक सांस्कृतिक वातावरण आहे. एक भारताला एक लागलेली सांस्कृतिक जसं कल्चर आहे. साउथ इंडियन फूड वेगळं आहे, नॉर्थ इंडियन फूड वेगळं आहे, वेस्टर्न फूड वेगळं आहे, नॉर्दर्न जे क्लायमेट आणि विविधतेने बनलेलं आहे, जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं. जर आता आपण महाराष्ट्रात बोलायला गेलो, जसं आपण पुणे आणि मुंबईचा विचार जर केला वेस्टर्न पार्टचा, तर तिथे कसं आहे, की किंवा आपण महाराष्ट्रीयन घेऊयात एका ब्रॉड कन्सेप्टसाठी. तर महाराष्ट्राचं एक कल्चर आहे.
तसंच नॉर्थचं एक कल्चर आहे. तर ज्या महाराष्ट्रावरती बोलायचं झालं तर आपल्याकडे कसं आहे ना, हा जो महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक कल्चर आहे, त्याचा खूप जास्त आपल्याकडे परिणाम असतो. त्यामुळे आपण काय खातो, कधी खातो, ह्या गोष्टी त्या गोष्टी त्या गोष्टी डिपेंड करत असतात, त्या डिसाईड करत असतात, जे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा जाणून घ्यायचे, की त्या काय गोष्टी आहेत आणि त्याच्यात जाणीवपूर्वक बदल करायचे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला परत आत्मसात करायच्यात नव्याने आणि ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या परत एकदा जाणीवपूर्वक आपल्याला आपल्या आयुष्यातनं काढून टाकायच्या, डिलीट करायच्या. हे आत्ताच्या सध्याच्या करंट लाईफचं खूप मोठं चॅलेंज आहे. ओके. तर जसं मी सांगत होते, की आहार घेण्यावरती कुठल्या गोष्टी परिणाम करतात आणि त्या कशा बदलायला हव्यात, त्याच्यावर आपण थोडक्यात बोलूयात. सांस्कृतिक गोष्टींमध्ये जसं आहे, की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाणात गहू खाल्ला जातो. अ, जे आपण न जाणता अज्ञानात म्हणा किंवा एक सवयीमुळे किंवा अगेन सांस्कृतिक गोष्टींमुळे तो किती खाल्ला पाहिजे हे आपल्याला माहित नाहीये. काही गोष्टींचं प्रमाण खूप जास्त आहे, काही गोष्टी बिलकुलच नाहीयेत, जे इम्बॅलन्स आहेत सध्या. तर जसं सांस्कृतिक झालं. दुसरं आपल्याकडे आहे, की आपल्या घरातलं वातावरण. आपल्या घरातले लोकं कसे खातात, आपले म्हणजे जे आपले आई-वडील घ्या, आपले आजी-आजोबा घ्या, त्यांचे आई-वडील घ्या, ह्यांनी काय खाल्लं गेलेलं आहे. आपल्या आसपास काय पिकतंय, तेच खूप जास्त आणि मुबलक असतं म्हणून ते खाल्लं जातं. ते किती प्रमाणात योग्य आहे का ह्याचाही विचार करणं जरुरी आहे. जसं गव्हाचं खूप जास्त इंटेक हे आपल्यासाठी बॉडीसाठी चांगलं नाहीये. जरी ती आपली बेसिक गरज असली आणि सगळ्यात जास्त ऊर्जा देणारी गोष्ट असली तरी. त्याच्यावर मी पुढे जाऊन तुम्हाला परत डिटेल्समध्ये सांगेल, की गव्हाचं प्रमाण किती असलं पाहिजे. एक उदाहरण म्हणून मी गहू तुम्हाला देते. अ, गहू जरी आपण चपातीच्या फॉर्ममध्ये खात असलो, तरी आपण ब्रेडमध्ये खातो. सकाळी नाश्त्यात आपल्याला चहाबरोबर ब्रेड हवाय. संध्याकाळी आपल्याला समोसा हवाय. त्याच्यात मैदा आला, परत गहू आला. रात्री आपल्याला काहीतरी स्वीट हवं असतं. त्यात स्वीटमध्ये बरेच आयटम आहेत आपल्याकडे, जे गहू आणि साखरचं कॉम्बिनेशन बनलेलं आहे. तर होतं काय, की ह्या सांस्कृतिक किंवा आसपासच्या अवेलेबिलिटी म्हणा, मुबलकता म्हणा, त्याच्यामुळे गव्हाचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढलं आणि त्याच्या शरीरावरती खूप सारे दुष्परिणाम दिसायला लागले. तर ह्याच्यावरती विचार करण्याची वेळ आलेली आहे. तर आपण हळू हे विषय पुढे घेऊया. परत सांस्कृतिक घरातलं वातावरण कसं असेल? बऱ्याच घरात इतकं स्ट्रेसफुल वातावरण असतं, त्याच्यामुळे परत तुम्ही शुगर इंटेक, जंक फूड ह्याच्याकडे खूप कल असतो किंवा अ, जाणत्यापणी घरातल्या लोकांना एक सवय असते, की खूप सारं स्वीट आणताय किंवा खूप सारं पॅक फूड आणताय आणि मग कारण नसताना जेवणाच्या वेळा सोडून ते खाल्लं जाते. टीव्ही बघताना काही कारण नसताना एक चिप्सचं पॅकेट घेतलं जातंय आणि ती मूव्ही बघितली जातीये. ह्या खूप वाईट सवयी आहेत. ह्या घरातलं वातावरण असतात, ज्या मुलांवरती परिणाम करतात. इथे मोठ्यांनी, घरातल्या जबाबदार व्यक्तींनी खूप कॉन्शियसली ह्या गोष्टींवर काम केलं पाहिजे. पुढे जाऊन मी म्हणेल, की कारण नसताना खाणं किंवा भूक नसताना खाणं हा प्रकार आहे. तर तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे. सांगितलेल्या ज्या भोजनाच्या वेळा आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काहीही न खाणं, हे एक आयडियल आहारशास्त्राचं डायट आहे, जे आपण अजिबात फॉलो नाही करत. तिसरी सवय असते, की मित्र काय खातात? जसं आपण बाहेर कलीग आहेत, ऑफिस कलीग आहेत किंवा आपले स्कूलमधले फ्रेंड्स आहेत किंवा आपले रिलेटिव्हज आहेत. तिकडे गेल्यानंतर काही गोष्टी असतात. ते कुठल्या पद्धतीचा आहार घेतात, कधी काय खातात. आपण कुठल्याही वेळी नातेवाईकांकडे गेलो, तर आपल्याला कधीही काही ऑफर केलं जातं. जेवणाच्या वेळा अनियमित असतात. हा एक त्यातला एक प्रकार असतो, की आपल्याला कसा प्रभाव होतो आपल्या. तर आपण ह्या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजेत जाणीवपूर्वक. बाहेर खाणं पण त्यातला एक प्रकार आला. आपण प्रवासात जात असतो, मग वेळा पुढे गेलेल्या असतात. तेही आपण शक्यतो टाळावं. तिसरा सगळ्यात मोठा आहे मार्केटिंग आणि टीव्ही. मला असं वाटतं, की टीव्ही मध्ये जे सेलिब्रिटीज आहेत किंवा ज्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट केलं जातं, इतकं वाईट खाद्यपदार्थ आपल्याला इतक्या छान पद्धतीने प्रेझेंट केलं जातं. त्यामुळे आपली एक इच्छा होते, की आपण ते घ्यावं. म्हणूनच मॉल्स किंवा खूप सारं पॅक्ड फूड किंवा फॉरेनर फूड आपल्या लाईफमध्ये इतक्या सहजरीत्या आपल्या आयुष्यात ॲड केले गेले, ज्याचा आपल्याला अंदाजही नाही आणि ते खूप मोठ्या प्रमाणात आजकाल ओबेसिटी, डायबिटीज, हार्ट अटॅक आणि कॅन्सर ह्या सगळ्या आजारांसाठी कारणीभूत आहे. सो इथे आपल्याला परत खूप मोठ्या प्रमाणात काम करायची गरज आहे. कॉन्शियसली या गोष्टी काढल्या पाहिजेत आणि इथे मला विनंती आहे, की मोठ्यांनी, घरातल्या जबाबदार व्यक्तींनी याच्यावर काम केलं तरच मुलांवरती काम. मुलांना खूप साऱ्या सीरियल्समधून, खूप साऱ्या किड मूव्हीजमधून
ह्या गोष्टी अशा प्रमोट केल्या जातात. ऍडव्हर्टाईज मधनं कमी प्रमोट केल्या जातात. तर आता टीव्ही बंद तर करू नाही शकत आपण. तर मला इथे सांगायचं की खूप कॉन्शियसली तुम्ही मुलांना ह्याच्याकडे डायरेक्ट केलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे आहारशास्त्र काय. जर इथे मला विनंती केली किंवा आपण सगळ्यांनी म्हणून परत एकदा त्याच्यावरती आपण प्रेझेंटेशन मध्ये ह्याच्यावर खूप फोकस करू शकतो की मुलांचा आहार कसा कंट्रोल केला गेला पाहिजे. पण आता गरज अशी आहे की आपल्याला जे अडल्ट लोक आहेत त्यांना खूप कॉन्शियसली त्यांना माहिती असतं पण त्यांना ते कॉन्शियसली कसं ऍड करावं ह्याच्यावरती काही ट्रिक्स आणि टिप्स आपण देऊ शकतो म्हणजे ते कुठेतरी मुलांवरती परिणाम करणार नाही. तर असे 4-5 घटक आहेत. टीव्ही, मित्र, मैत्रिणी, कॉलेज मधले लोक तुमच्या वयानुसार हे लोक खूप सारं इम्पॅक्ट करत असतात की आपण काय खातो, कधी खातो आणि कसं खातो. तर हा एक खूप काळाची गरज आहे आणि महत्वाचा मुद्दा आहे जो मला वाटलं की आपण याच्यावर बोलूयात. पुढे जाऊन तुम्ही शाकाहार आणि मांसाहार याच्यावरती थोडस बोलू इच्छिते. आहारशास्त्रानुसार एक तर आपलं इंडियन कल्चर आहे जिकडे आयुर्वेदिक किंवा येस आयुर्वेदिक डाएट म्हणू शकतो आपण इंडियन एन्शियंट डाएट. तर त्याच्यानुसार प्रत्येक ह्युमन बॉडी आपलं शरीर हे 3 प्रकारच्या काय म्हणाल आपण त्याला वात, पित्त, कफ या 3 गोष्टींचं बॅलन्सनी बनलेलं आहे. आणि म्हणून आहारशास्त्र इंडियन आयुर्वेदिक आहारशास्त्र काय सांगतं की तुम्ही ह्या 3 वात, पित्त, कफ ह्या तिघांना बॅलन्स करून सगळा आहार तुमच्या त्याच्या भोवती असा डिझाईन केला गेला पाहिजे. कारण तुमचं वात, पित्त, कफ जर बॅलन्स असेल तर तुम्हाला कुठल्या व्याधी नाही लागणार. आणि मला असं वाटतं माझ्या अभ्यासात किंवा माझ्या वाचनात जे आलं आहे तर तुम्ही वात, पित्त, कफ म्हणजे आपलं आयुर्वेदिक कल्चरच आत्मसात केलं पाहिजे. ह्या तीन गोष्टी बॅलन्स जर केल्या, समतोल जर राखला, त्याच्यानुसार जर आपण आहार आणि दिनचर्या जर बनवली, तर आपण ह्या सगळ्या होणाऱ्या व्याधी, आजकाल ज्या व्याधी होत आहेत किंवा शरीरामध्ये जी स्थूलता आली आहे, काम करण्याची इफिशियन्सी कमी झाली आहे, डिप्रेशन आले आणि आजार आलेत, खूप गंभीर आजार आलेत. काही क्रोनिक डिसीज आहेत, काही अक्यूट डिसीज आहेत, त्याच्यावर आपण मात करू शकतो जर आपण हे वात, पित्त, कफ जर बॅलन्स केलं तर. तो ही अगेन खूप डीप आणि एक वेगळा अभ्यास आहे. इथे मी सांगेन की प्रत्येकाकडे एक डॉक्टर अवेलेबल असतो. एक पर्सनलाइज्ड डाएट ही कन्सेप्ट आली आहे. प्रत्येकाने आपलं नाडी परीक्षण करावं. आपली प्रकृती कुठल्या प्रकारात येते, वात, पित्त, कफ त्याच्यानुसार आपण काउन्सिलिंग घ्यावं. कारण की मी इथे एवढंच सांगू शकते की तुमच्याकडे एक चांगला आयुर्वेदिक डॉक्टर असला पाहिजे. एक फॅमिली डॉक्टर तर असलाच पाहिजे, पण तुम्ही आयुर्वेदिक तुमच्या चिकित्सा करून घेणं खूप जरुरी आहे. ज्याने तुम्हाला कळेल की तुमची कुठली प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीनुसार कसा डाएट घेतला पाहिजे. आणि कसा समतोल राखला गेला पाहिजे आणि तो स्ट्रिक्टली फॉलो केला गेला पाहिजे. एक सवयी आणि प्रकृती ह्याचा पण एक खूप मोठं सायन्स आहे. जसं फॉर एक्झाम्पल माझी जर मला टाइम झालेला टाइम आहे. ओके ओके. तर येस. तर उदाहरण द्यायचं झालं तर माझी पित्त प्रकृती आहे. तर पित्त प्रकृतीचा एक ड्रॉबॅक असं असतं की तुम्हाला कारण पित्त जनरेट करणारेच पदार्थ आवडतात. मला डोसा, चहा, कॉफी, भेंडी खूप आवडतं. मग इथेच एका आयुर्वेदिक चिकित्सकाची गरज आहे. तर मी प्रत्येकाला विनंती करेल की तुमच्याकडे एक आयुर्वेदिक चिकित्सक असला पाहिजे. त्याच्यानुसार तुम्ही तुमचा आहार डिझाइन करावा, पर्सनलाइज्ड डाएट करावा आणि तो फॉलो करावा. अजून बरेच पॉइंट आहेत जे टाइमच्या अभावी किंवा एक बेसिक प्रिपरेशन मध्ये ऍड करायचे राहिले. त्याच्यावर मी नंतर बोलेन. सध्या मी माझं सेशन इथेच थांबवते. थँक्यू, धन्यवाद. आणि काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. आणि सजेशन्स आर मोस्ट वेलकम. कारण की काय घातलं पाहिजे अजून ह्या डेटामध्ये कॉन्टेक्स्ट मध्ये काय जास्त होतंय, काही बोलायला नकोय, हे तुम्ही मला प्लीज सांगा. धन्यवाद. मुलांना काय प्रश्न आहेत तर विचारा. आय थिंक सर मुलांना काही प्रश्न नाहीयेत. आपण डायरेक्ट सजेशन कडे जाऊयात कारण आपल्या आचार्यांकडनं सजेशन घेऊयात. सर मी तुमच्यापासून सुरुवात करते. गणेश सर तुम्ही मला सांगा. सुरुवात तुमच्याकडून करूयात आपण. ह्याच्या आधी मला काही गोष्टी मांडायच्या होत्या की प्रेझेंटेशन नाही बनवले गेले, पण ते लवकरच बनवून तुमच्याकडे दिलं जाईल आणि जे काही सजेशन्स येतील ते त्याच्यात ऍड केले जातील, तसं इम्प्रोव्हाइज केलं जाईल. येस मॅडम, आजचा हे छान झाला तुमचा. पण याला
पीपीटीची फार गरज आहे. येस सर, येस सर. पिरॅमिड त्याच्याशिवाय म्हणजे फोकस हा ते पीपीटी असला पाहिजे. प्रमाण पण दाखवलं अनफॉर्च्युनेट. ते जर पीपीटी मध्ये दाखवले गेले असते तर मुलांना अधिक समजेल. येस समजायची सर. तयार असली पाहिजे याच्या बाबतीत. दुसरं, ध्यान घेताना सुरुवातीला ध्यानाचे बंधन टाकतो, ते बंधन का टाकतो ते महत्व. नंतर एंड करताना कसं एंड करायचं ते अगोदर समजावून सांगितलं पाहिजे, नाहीतर मुलांना येस समजत नाही. आणि ध्यानाचं महत्व थोडक्यात सांगायचं तर चालेल. ते जास्त मुलं व्यवस्थित लक्ष देऊन बसतील. हो, मुलांसाठी थोडं नक्कीच मुलं बदल मध्ये केला मध्ये जाईल. डोळे उघडत होते तर ते होता कामा नये. हा. आणि कोणाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता. माने सर, दिंडोकर सर, गुलाबराव, आशा मॅडम, काय सूचना देऊ शकता तुम्हाला काय द्यायचं असेल तर. मुकुंद सर बोला. सर्व आचार्यांना माझी विनंती आहे की मला वर्स्ट टू वर्स्ट कमेंट हव्यात, सो आय कॅन इम्प्रोवाइज माय बेस्ट. आणि आय थिंक मी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली विचारू शकते. मुकुंद सर, तुम्ही आहात का? तुमचं काय म्हणणं आहे? हो, मी आहे मॅडम. हो, मी आहे. प्लीज सर, प्लीज सांगा. हा, मी काय म्हटलं मॅडम, तुमच्याकडं नेटवर्कचा इश्यू वाटतं खूप. सर, नेटवर्क इश्यू आणि कॅमेरा ह्याची काळजी घेतली जाईल. येस सर. हा हा, तेच म्हणजे एकतर तुमचा चेहरा स्पष्ट दिसत नाही, हो असं हो सर. धुंदला दिसतो आणि मध्ये मध्ये स्क्रीनवरती हे आहे. आता मी वायफाय मध्ये आहे ऍक्च्युली आता. मग मी सर्व जर्नीमध्ये होतो, पण मी आता वाय मध्ये आलो आहे. मला असं वाटलं मग माझा इश्यू आहे का, पण आता असं लक्षात आलं की हा तुमच्याकडला इश्यू आहे. कारण काय की आपला चेहरा थोडा स्पष्ट दिसला तर आपल्या चेहऱ्यावरले एक्सप्रेशन्स बरंच काही बोलून जातात, जे समोरच्या व्यक्तीला दिसलं तर बरं आहे. नाही नाही, अगदी बरोबर सर. छान झालं. मी गर्लफ्रेंडशी पण डिस्कस केला. सध्या माझ्या मोबाईलचा थोडा इश्यू आहे आणि इंटरनेटचा पण. हा, सो मी त्या गोष्टी मी वर्कआउट करते त्याच्यावरती. येस सर. आणि अच्छा अच्छा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्लाइड्स असतात तर ते खूप जास्त सांगता आलं असतं की हा पॉइंट आहे किंवा तो खूप हा, कॅची असता. आणि तर मला आता आजच्या प्रेझेंटेशन बरोबर. मधून मला हे जाणवलं की मला माहिती नाही संध्याकाळी मॅम पीपीटी घेणार आहात का, पण बेसिक पीपीटी बनवणं खूप जरुरी आहे. अदरवाईज ते खूप मोनोटोनस होत आहे आणि हे रिकमेंडेड नाहीये. म्हणजे हा सेशन पण बेसिक पीपीटीनेच व्हायला पाहिजे होतं, हे मला स्वतःला वैयक्तिक जाणवतंय. हा 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 हा, होईल ना, ते करता येईल ना. स्टेप बाय स्टेप त्यामध्ये होईल सगळ्यांना. आता तुमच्या प्रेझेंटेशनवर आमच्याही लक्षात आलं की आपण आपलं प्रेझेंटेशनच्या वेळेस आपण पण पीपीटीनं तयार राहायचं. त्याच्याकरताच आपले हे येस क्लासेस आहेत आता पहिले सुरुवातीचे. येस सर, येस सर. अजून पॉइंट्स मध्ये काय ऍड करू शकता सर? नाही, सध्या असं वाटलं की बघूया ना मॅडम. मी थोडं कारण मी मग कार चालवत होतो, मध्येच नेटवर्क जात होतं, येत होतं, तर मी पण पुन्हा ऐकू नाही शकलो. मी आता युट्यूब वरती एकदा पुन्हा ऐकेल आणि मग आपण पुन्हा बोलू मग संध्याकाळच्या याच्या वेळेस. येस सर, येस सर. नो इश्यू. थँक्यू तुमच्या सजेशनसाठी. मी आता माने सरांकडे जाते. माने सर. माने सर. स्वाती मॅडम आहेत. विद्या मॅडम, येस येस येस, बोला मॅडम. आत्मवंदन. आत्मवंदन मॅडम. हा, व्यवस्थित दिली माहिती तुम्ही, चांगलं सांगितलं मुलांच्या याने. हा, मला इथे बोलायचं ह्याच्यावर मॅडम. भाषा मुलांच्या अकॉर्डिंग होती, तर तुम्हाला वाटतं का भाषामध्ये खूप जास्त साधेपणा होता का अजून टेक्निकल शब्द वापरायला पाहिजेत? त्याच्यावर तुम्ही मला सांगू शकता. मी तुम्हाला सांगू का, आपल्याला मुलांना सांगायचंय मॅडम, जितक्या साध्या भाषेत सांगाल तेवढं त्यांना पचेल. आपल्याला मोठ्यांना सांगायचंच नाहीये, लक्षात घ्या. नाहीये, बरोबर. म्हणूनच मी कारण खूप काय शांत माहितीये का, भाषा. आपण जर हा तेच मुलांना समजलं पाहिजे, हा मुख्य विषय आहे आपला इथे. नाहीतर मुलं आउट होऊन जातील. आणि आपण छान अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये जर त्यांना समजावून सांगितलं, त्यांना समजेल या भाषेत जर सांगितलं, तर निश्चित त्यांच्यापर्यंत पोहोचेल मॅडम, है ना? येस येस तुम्ही येस. छान माहिती सांगितलं, पण आज छान सांगितलं आहारा विहाराविषयी. आणि मुलांना अजून त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत बा, साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सगळ्या पिक्चर मध्ये रंगाच्या भाज्या सांगा. खाल्ल्या पाहिजेत. येस रंगाचं येस मॅम. महत्व सांगून त्यांना आपण
सगळ्या रंगाच्या भाज्या खाल्ल्या पाहिजे, सगळ्या रंगाचं कडधान्य खाल्लं पाहिजे. जसं का मूग आहे, ज्वारी आहे, गहू आहे, बाजरी आहे, बरबट्टी आहे, यांचे विविध रंग आहेत मॅडम. या रंगाच्या येस माध्यमातून त्यांना जर ते हा, समजावून तुम्ही सांगितलं तर अधिक जास्त बोलताय समजेल. येस, तुम्ही जो हा पॉईंट बोलताय ना तो पीपीटी साठी ठेवलाय आणि पिक्चरल फॉर्म मध्ये ठेवलाय जस्ट टू कॅच. हा हा त्याच्यामुळे येस, तुमचा पॉईंट येस मॅम, नोटेड नोटेड. थँक्यू हा. थँक्यू. अजून काय असेल तर प्लीज ऍड करा. आणि मला मी प्रार्थनेच्या दिवशी नव्हती ना, त्याच्यामुळे मला माहित नाही की ही विश्व प्रार्थना तुम्ही संस्कृत मधली हे केली म्हणून. पण हे ईश्वरा सर्वांना, ती जी आहे आपली विश्व प्रार्थना वामनराव पै महाराजांची, हा ते मला सरांशी वाटतं बोलून मॅम आपण ते गणेश सांगूया त्यांना. हा गणेश सर बोलतील कारण की त्यांच्याकडनं आलेले आपण हे. मला आपण ह्याचं ते जास्त आयडिया आपण नाही. काय हरकत नाही. आणि दर दिवसाला दरवेळी आपण दर रविवारी वेगवेगळ्या प्रार्थना जरी घेतल्यात ना मॅडम, त्या प्रार्थना मुलांना पाठ होतील आणि त्यांना कळतील की या प्रार्थना आहेत म्हणून. असं करता येईल आपल्याला. जसं मानवाने मानवाशी, खरा तो एकची धर्म, या येस, सगळ्यात अगदी साध्या साध्या आहेत. त्या सगळ्या अगदी प्रार्थना मॅडम. त्यांच्यापर्यंत आपल्याला म्हणजे कसं होईल, पोहोचवता येतील, सांगता येतील. हा तुम्ही गणेश सरांशी बोलून घ्या याविषयी. पण सर असं आहेत करायला का? हरकत गणेश नाही. सर आहेत का? दरवेळेला वेगळी प्रार्थना घेऊन त्यामुळे त्यांना ओळख होईल त्या प्रार्थनेची मुलांना, तरी हो. हरकत नाही. त्यानंतर रिपीट होणारच आहेत परत. हा ते बरोबर. रिपीट आणि कसं रोटेशन पाठ मध्ये झाल्याच्या दृष्टीने त्यांना सांगता येईल ना आपल्याला की ही पाठ म्हणजे या साध्या सोप्या ही 4 ओळीचीच प्रार्थना आहे. शॉर्टच घ्यायची. विश्व प्रार्थना वामनराव पै महाराजांची 4 ओळींचीच आहे, पण हो. त्याच्यामध्ये गहन अर्थ भरलेला आहे. जसा प्रत्येक प्रार्थना ही नुसती म्हणण्यासाठी नाही, तर त्याच्यामध्ये असलेला बोध आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे की ही प्रार्थना आपण का करतोय, कशासाठी करतोय, हे मला वाटते बरं का. हे माझं मत आहे. अगदी अगदी बरोबर मॅम. खूप चांगला पॉईंट तुम्ही रेज केलाय इथे. मला असं वाटतं की गणेश सरांना मी तुमच्याच प्रेझेन्स मध्ये विनंती करते, सर हा पॉईंट खूप चांगला आहे. आपण व्हरायटी चांगलं सुचवलंय. आपण नेहमी चेंज ठेवूया. म्हणजे जेवढ्या प्रार्थना तुमच्याकडे असतील ना त्या तुम्ही हे करा, पाठवून द्या, ते बरं होईल जरा. आणि काय? धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. माने सर. आय थिंक माने सर, बाकीचे जे मॅम आहेत मला त्यांची ओळख नाहीये फारशी, पण आशा मॅम, नंतर ज्योती मॅम, नंतर नील सर पण आहेत आय गेस इथे, आणि शर्वरी मॅम आहेत. तर प्लीज मॅम, सगळ्या आचार्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर काही सजेशन असतील तर मोस्ट वेलकम. शर्वरी त्या स्टुडंट आहेत. शर्विल आहे तो, शर्विल. आणि ज्योती मॅम म्हणजे माझ्या मिसेस आहेत. त्यांच्या ते मी गाडी चालवत होतो म्हणून त्यांच्या मोबाईलवरून लावलं होतं ते. निखिल सर तुम्ही बोला. नमस्कार सर्वांना. नमस्कार. छान मॅडमनी छान टॉपिक घेतला आणि खूप सखोल ज्ञान त्यांना त्यांच्याबद्दल आहे. खूप सोप्या आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी घेतला आहे. फक्त मी यात थोडंसं ऍड करू इच्छितो. जर आपण क्लास घेताना खूप छोट्या मुलांचा क्लास घेतोय, म्हणजे जेमतेम एज ग्रुप असेल आपला 14-15 पर्यंतचा किंवा 16 पर्यंतचा. तर हे जे इंटरॅक्शन मॅडमने केलं खूप चांगल्या पद्धतीने केलं मॅडम तुम्ही, त्यात काही शंका नाही. पण हे इंटरॅक्शन जर 2 वे असतं, आता आपलं इंटरॅक्शन हे 1 वे झालंय. म्हणजे आपल्याला जेवढा सहभाग विद्यार्थ्यांचा त्या तुमच्या तासिकेमध्ये करून घेता आला असता, तर तेवढं विद्यार्थी त्यात गुंतून राहिले असते आणि त्याचा एक चांगला ऍक्टिव्ह तो क्लास त्यात आणखी होऊ शकला असता. म्हणजे येस सर, ऍक्च्युली तुम्ही खूप चांगला पॉईंट केला आणि आज आपल्याकडे लकी 2 मुलं पण होती, त्यांना इंटरॅक्ट करता आलं असतं मला. येस सर, वेल नोटेड. हा पॉईंट मी नक्कीच लक्षात घेईल आणि मला वाटतं पीपीटी बनवताना तसं ते होईल पण इंटरॅक्शन. पण बरं झालं तुम्ही सांगितलं, हा स्किप होऊ शकला असता पॉईंट. तर सेशन इंटरॅक्टिव्ह करण्यासाठी आपण प्रत्येकाने काळजीच घेऊयात की त्याच्यात मुलांना मध्ये मध्ये प्रश्न विचारणं, त्यांच्या आवडी आणि सवयी विचारणं, अशा काही गोष्टी आपण ऍड करू शकतो. म्हणजे आपल्याला रेग्युलर मध्ये ते विद्यार्थी काय डाएट घेताय, त्यांची रेग्युलरची काय दिनचर्या, म्हणजे सकाळी उठल्यावर काय खाताय, की पालक त्यांना काय देत आहे, की चिप्स मॅगी वगैरे सारखे जे जंक फूड आहे किंवा ते काय तुम्ही, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये त्यांना जर आपण सहभागी करून घेतलं असतं तर त्यांना एकदम क्लोजली त्या विषयापर्यंत पोहोचता आलं असतं. येस सर, डेफिनेटली खूप चांगलं सजेशन दिलं. थँक्यू फॉर दिस. इंटरॅक्टिव्ह करणं जरुरी आहे, त्याच्याशिवाय ते एंगेज नाही राहणार आपल्यामध्ये.
धन्यवाद सर, खूप छान Yes. पॉईंट केला तुम्ही. आणि प्रत्येकाने केलं पाहिजे आपल्या आचार्याने. संवाद साधून आपण हे द्यायचं, ज्ञान द्यायचं. आणि दुसरं म्हणजे आपण सुरुवातीला सगळ्या मुलांना व्हिडिओ ओपन ठेवायला सांगितला तर आपण त्याच्याशी हे करू शकतो. तर व्हिडिओ बंद ठेवले तर आपला हे होत नाही, संवाद होत नाही नीट. तर कंपल्सरी त्यांना व्हिडिओ ओपन ठेवायला सांगायचं असतं, तर बरं होईल. येस सर, येस. नोटेड, नोटेड. व्हेरी गुड पॉइंट सर. थँक्यू सर, थँक्यू. अजून काय असेल तर प्लीज सजेस्ट करा सर. माने माने सर बोलतायत, बोला सर. हा, नमस्ते सर्वांना. विद्या नमस्ते सर. मॅडम, अभिनंदन. खूप छान पद्धतीनं मांडणी त्यांनी केलेली आहे. सुरुवात विद्या मॅम पासून झालेली आहे. निश्चितपणानं आपला हा फ्लो कायम पुढे जाणार आहे. त्या दृष्टीनं फक्त आता ह्या काही बाबी सुरुवात असल्यामुळं राहून गेलेल्या आहेत, तर त्या राहून गेलेल्या बाबी फक्त आपण ऍड करायच्या आहेत. प्रार्थनेच्या संदर्भात आता चर्चा ऐकली मी. तर प्रार्थना दर रविवारी वेगळी न घेता काही ठराविक रविवार आपण एकच प्रार्थना घ्यायला हवी. कारण किमान 4 रविवारी एक प्रार्थना आणि 4 रविवारच्या नंतर दुसरी प्रार्थना असं घ्यायला हवं. कारण ते दरवेळेस जर आपण दर रविवारी जर वेगवेगळी प्रार्थना घेतलो तर ते तेवढंसं प्रभावी राहणार नाही. आणि मुलं आता जे आपण चर्चा करत होतो की मुलांना याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्यायचंय आपणाला, तर ते काही बाबी त्यांच्या अगोदर कानावर गेलेल्या पाहिजेत. त्याची पुनरावृत्ती 1-2 वेळा झाली तरी हरकत नाही. त्यामुळं प्रार्थना ही किमान एक प्रार्थना किमान 4 रविवार किंवा 1 महिना आपण घ्यायला हवी. दुसरं असं मॅडमनी इतकी डिटेल माहिती दिलेली आहे आहाराच्या संदर्भातली किंवा आहार विज्ञानाच्या संदर्भातली. फक्त पहिली वेळ असल्यामुळं ते माहिती अशी ऑर्गनाईज. मुद्देसुद्ध आणि ऑन रेकॉर्ड आलेली नाहीये. म्हणजे पीपीटी ही किती मस्ट आहे हे मॅडमनी स्वतःच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं दुसरी गोष्ट अशी की ते आपण पुढे चालून करूया. तो काही फार मोठा इश्यू नाही किंवा राहिलेली बाब नाहीये ती. तर दुसरं एक असं की आपण ज्या मुलांसोबत काम करणार आहे तर त्यांची थोडी भाषा म्हणजे मुलांची थोडी भाषा आता जे नील सरांनी सांगितलं की ते सेशन घेण्याची एक वेगळी पद्धत आहे. समजा मुलांकडून प्रश्न विचारून किंवा मुलांना इन्व्हॉल्व्ह करून, पण त्याला मर्यादित वेळेत आपण ते घेऊ शकू का याचाही विचार आपल्याला करावा लागेल. कारण आपल्याला वेळेची ऍक्च्युली मर्यादा आहे. त्यामुळे तुम्ही बघा, एखादे दोन प्रश्न किंवा एखाद्या 2 मुलांना आपल्याला बोलतं करता येईल. आणि त्यामुळे सगळीच मुलं काही अशी लगेच बोलू शकतील किंवा ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे सगळ्यांचाच गोंधळ उडेल. त्यामुळे 1 किंवा 2 मुलांकडून हे बोलणं घ्यावं असं मला वाटतंय किंवा त्यांच्याकडून त्या प्रश्न उत्तर घेऊन आपण सुरुवात करायला हरकत नाही. त्यामुळे तो हा काही याच्यामधला म्हणजे या सेशन मधला हा काही तो मायनस पॉइंट नाहीये. फक्त आपण पुढं भविष्यात आपण हे सेशन घेताना कसा विचार करायचा याच्यासाठी ते बोलतोय. दुसरं की विद्या मॅडमनी खूप सुंदर पद्धतीने माहिती म्हणजे आज आपल्याला सुद्धा काही गोष्टी माहिती नव्हत्या, त्या माहिती त्यांनी करून दिलेल्या आहेत. फक्त त्याच्यामध्ये सुरुवातीला असं करायला पाहिजे मॅडम, असं माझं व्यक्तिगत मत आहे की कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ हे कुठल्या पदार्थामधून मिळतात याचा एक चार्ट सुरुवातीला ठेवा. म्हणजे मुलांना ते अगदी सोपं होईल. सोपं म्हणजे आपण ज्याला उत्तम शिक्षक कुणाला म्हणायचं तर जो सोप्यात सोपं करून सांगतो आणि मुलांच्या ते गळे उतरवतो. आपण माहिती किती महत्वाची देतोय ती आपल्यासाठी खूप माहिती महत्वाची आहे. आता माझ्यासाठीच किंवा आपल्या आचार्यासाठी खूप महत्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे. पण ते मुलांना तेवढी एक्सेप्टन्स मुलांचा तेवढा आहे का, तर त्याचा एक थोडासा
त्यासाठी एखादा असा चार्ट आणि थोडासा आता तुमची ती बोली भाषा आहे, त्याच्यामध्ये तुमच्या दैनंदिन येस वापरातली भाषा आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये थोडे इंग्लिश शब्द येतात. जास्त येतं. मला काही ते शब्द थोडासा आहे त्या गोष्टीचा, पण मी काम करते की जास्तीत जास्त हा मराठी वापरायला. मला सवय हो, नाहीये त्या बरोबर. गोष्टीची. नाही ते ते पण वापरावं तर असं काही नाही, कारण अनेक इंग्रजी शब्दाचं मराठीकरण झालेलं आहे. फक्त एखादा शब्द जो मुलांना समजू शकणार नाही त्याला पर्याय किंवा तसा तुम्ही वापरलेला आहे 1-2 ठिकाणी, ते अगदी अभिनंदनीय आहे. मला ते तुमच्या बोलीभाषेवरून लक्षात आलं की इंग्रजीचा फॉर वापर एक्झाम्पल आता फॉर पुण्यामध्ये तो एक्झाम्पल होतो. हा. ते तुम्ही उपलब्धता असा अवेलेबिलिटी आणि उपलब्धता हा शब्द वापरला, दोन्ही वापरला, पर्यायी वापरला त्याला. पण ते उपलब्धता सुद्धा शब्द ग्रामीण भागातल्या मुलांना लक्षात येत नाही. म्हणजे तुम्ही ते वापरला, पर्यायी शब्द वापरला, पण ते असे काही शब्द आपण जर हे घेतले तर ओव्हरऑल सेशन खूप छान झालेलं आहे. माहिती खूप डिटेल्स तुम्ही दिलेले आहे. सर मला इथे काही ऍड करायचे पॉइंट. पहिली गोष्ट म्हणजे कारण ते स्किप नको व्हायला. तुम्ही जे सांगितलं की माहितीबद्दल, सर ऍक्च्युली काय आहे की अजून खूप जास्त माहिती आहे. आणि तुम्ही जे बोलता ना भाषा मुलांच्या उतरवली गेली पाहिजे, त्यासाठी माझी प्रॅक्टिस कमी, कारण दिस इज ऑन द स्पॉट मी बोलते. पण मी त्याच्यावर नक्की नक्की काम करेल, कारण मला 2-3 सेक्शन मराठीत जर मी प्रॅक्टिस केलं तर ते जास्त इफेक्टिव्हली होईल. त्याच्यावर मी नक्की काम करणारच आहे. आणि थँक्यू फॉर रिमाइंडर. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय ना माहिती खूप दिली, सर आता माझा विषय काय होतोय की हे एकाच सेशन मध्ये माहिती इन्क्लूड करणं खूप मुश्किल आहे. म्हणजे ही पण मी खूप बेसिक माहिती टाकली. आपल्याला अजून डेली मध्ये तुमचं गट फ्लोरा कसं, मला मदत हवी सर इथे तुमची. गट फ्लोरा कसा एन्हान्स केला पाहिजे, सनलाईट मध्ये पण एक्झॅक्ट किती बेटर सनलाईट घेऊ शकतो, म्हणजे तो प्रत्येक मुद्दा समजून घेतला गेला पाहिजे. हे नुसतं थेरॉटिकल आणि बुकिश वाटतं मला पण, कारण ती गोष्ट जोपर्यंत तुम्ही समजणार नाही ती आत्मसात नाही करणार. त्यामुळे त्या प्रत्येक पॉइंटला इतकं एम्फसाइज केलं गेलं पाहिजे, तेव्हा ते कुठे त्यांना पटेल. बरोबर सर? मुलांना बसवायचं 5 वर्षापासून सोबत तर मला असं वाटतं की ही माहिती पालकांसाठी जास्त महत्वाची वाटते दॅन पाल्यांसाठी. तर त्याच्यासाठी काय करता येईल, हा समन्वय कसा साधायचा, त्याच्यावर प्लीज मला सांगा. माने सर, तुम्ही ऐकलं माझा प्रश्न? माझा हो. आवाज येतोय? हा. हो. तर तुम्ही जसं तुम्ही म्हणाला की माहिती खूप दिली, सर अजून एक माहिती आहे जी अजून मी ऍडच नाही करू शकले. आणि ते खूप पाल्यांकडे जाते. मग आपल्याला विद्यार्थ्यांना समजून सांगायचंय प्लस पाल्यांना पण सांगायचंय. तर ह्या 2 गोष्टींचा समन्वय साधायचा आहे. आणि जसं मी उदाहरण दिलं तुम्हाला असेल, सनलाईटचं असेल किंवा शतपावलीचं असेल, ते एका वाक्यात सांगण्यापेक्षा तुम्ही ते पिक्टोरियली किंवा त्याच्यावर अजून थोडं ऍड करून थोडा डेटा ऍड केलाय की रोज शतपावली घेतल्याने कसं शारीरिक बदल होतात. ह्या गोष्टी पटवून देण्यासाठी ना तो वेळ हवाय. ती माहिती तशी पद्धतीने मांडायची, मला स्वतःला विचारायला वैयक्तिक. कारण की फक्त शतपावली करा सांगून कुणी ऐकत नाही सर. बरोबर? हो. आत्मसात नाही करण्यासाठी मॅडम, खूप वेळ. कसं आहे याच्यासाठी म्हणजे हा जो विषय आहे तो एका सेशन मध्ये पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सलग आहारावरचे 2-3 सेशन आपणाला घ्यावी लागतील आणि त्यामध्ये मग आपणाला डिटेल, आज ठीक आहे माहिती खूप दिली म्हणजे भरपूर झाली असं माझं म्हणणं नाहीये, म्हणजे महत्वाची माहिती दिली असं माझं म्हणणं आहे. तो पॉइंट दुसरी गोष्ट महत्वाची दिली गेली, पण मग ती हा, पटवून देता आली नाही ना अजून. अजून तो लॅक्यूम आहेच आपल्याकडे ना, ती पटवता नाही येत आहे ना. नाही मग त्यासाठी आपणाला एका सेशन मध्ये हे शक्य होणार नाही मॅडम. आणि दोन त्या बाबतीत चर्चा झाली अगोदरच त्यांच्याबरोबर की प्रत्येक विषय एका याच्या तासिकेमध्ये होऊ शकणार नाही. तर एखाद्याला वाटलं की हा विषय मी 2 ह्याच्यात हे करते मांडते, तरी हरकत नाही, आपण त्याला परमिशन दिलं पाहिजे, अलाव केलं पाहिजे. हा तर सर, मला ते मला होईल. 3 लेक्चर तर लागतील. जर 30 मिनिटाचा सेशन असेल तर 3 आता नाही, लेक्चर्स. कारण सखोल ज्ञान देणं हे आपलं काम आहे. अर्धवट महत्वाचं ज्ञान देण्यात काय अर्थ नाहीये. म्हणजे टाइमपास आहे उगाच. बोरिंग नाही झालं पाहिजे. त्याची जिज्ञासा वाढली पाहिजे की मला काहीतरी नवीन माहिती मिळाली. आणि हे बोलतात ते बरोबर आहे की वयोमानाप्रमाणे आपण भाषा वापरून त्याप्रमाणे त्यांच्या गळी कसं उतरवता येईल ते आपल्याला घेतलं पाहिजे त्यांच्या भाषेत. सर अजून एक पॉइंट मला आठवला, म्हणजे सगळ्याच आचार्यांसमोर मांडते मी. आपल्या प्रत्येक आचार्याला एक लिमिटेशन घालून द्यायचंय आपल्याला. टाइम तर आहेच, पण मोर दॅन 5, म्हणजे 5 पेक्षा जास्त पीपीटी नकोच. कारण तुम्ही जेवढी
पिक्टोरियल माहिती द्याल आणि तेवढं इफेक्टिव्ह बनेल त्यासाठी आपण स्वतःला लिमिट घातलं पाहिजे. मला असं वाटतं की 5 PPT पेक्षा जास्त PPT ऍड करायची परमिशन देऊच नयेत आपण, म्हणजे स्वतःसाठी एक नियम लागून घ्यावे. त्याच्यामुळे मॅडम आपण असं जास्तीत जास्त असं बंधन नाही करू शकत. ज्ञानामध्ये किती आपल्याला हे आहे मटेरियल आहे त्याच्यावर ते बरोबर. अवलंबून आहे. अर्धवट माहिती देऊन उपयोगाची नाही मॅडम. समजा 2 किंवा अं, 3 लेक्चर अगदी झाले अगदी सर, बरोबर आहे. तरी म्हणजे हरकत नाही. प्रत्येक आचार्याला कळून जाईल की त्याला किती लिमिटेशन ठेवायचं, तो वैयक्तिक प्रश्न राहील. बरोबर टायमाचं सर, बंधन आहे कळतंय मला. कदाचित बरोबर. आपल्याला हा टायमिंग सुद्धा आपण जास्त वाढवू शकतो, वाढवायचा असेल तर. वाढवावा तर आपण मीटिंग 10 मध्ये मिनिटं विचार वाढवू करूया. शकलो तर चांगलं होईल जो सर. अर्धा तास आहे तो आपण पाऊण तास करू शकतो. कारण इंटरॅक्टिव्ह करायचं आहे ना, तर आपल्याला वाढवावा लागेल असं अंदाज तिथे आपण दिसतो. विचार करूया. कारण नक्की. प्रत्येक वेळेला सगळे आचार्य असायलाच पाहिजे असं काही नाही, पण एक्स्ट्रा एकापेक्षा 4 किंवा 5 आचार्य असणं फार महत्वाचं आहे. कुठे काय कमी पडलं, काय झालं तर ते पुरं करू शकतात. तर पण टायमाचं तर बंधन असल्यामुळे हे लिमिटेड ज्ञान आपण नाही देऊ शकत. तर 2 भागात किंवा येस, 3 भागात आपण करूया. त्याचा आपण आज रात्री विचार करूया. नक्की नक्की. आज आपण मीटिंग मध्ये परत काही पॉइंट रिवाइज करूयात, म्हणजे ते ठीक परत आहे. एकदा हे होतील. माने सर, थँक्यू सो मच. अजून काय असेल तर प्लीज सांगा. अदरवाईज आपण दुसऱ्या आचार्यांकडनं कमेंट घेऊ शकतो. आत्मवंदन मॅम. बोला. आत्मवंदन मॅम. अजून एक मुद्दा ऍड करता येईल आपल्याला की संडे असल्यामुळे मुलांसोबत जर पालकांनी पण त्यांच्यासोबत बसलं तर ते जरा चांगल्या प्रकारे करू शकतील. कारण नुसतं एकटे मुलं जर बसवले तर ते खूप एका ठिकाणी बसायची त्यांना सवय नसते ना. हम्म. तर सगळ्या फॅमिली सहित जर ते बसले तर मुलं सुद्धा पूर्ण वेळ देऊ शकतील आणि ऐकू शकतील. पण आपली तर तीच अपेक्षा आहे की पालकांनी मुलाबरोबर बसून आपण हे काय देतोय ते ऐकलंच पाहिजे. जबाबदार पालकाचं हे काम आहे. आपण सांगणं आणि त्यांनी न सांगता बसणं यात फरक आहे, पण विनंती करायला आपल्याला काय हरकत नाही. असं म्हणजे तुम्ही चांगलं सुचवलंय आणि ते आपण ग्रुपमध्ये टाकताना आपण सांगूया, रिक्वेस्ट करूया त्यांच्या ग्रुपमध्ये, गुरुकुलच्या ग्रुपमध्ये, की आई वडिलांनी सोबत बसल्यानंतर त्याला पण एक सपोर्ट होईल त्याचा आणि तो जास्त वेळ बसू शकतो तुमच्यामुळे. बरोबर ना मॅडम? येस मॅम, मला वाटतं की मॅम तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला. कारण की आपण हे लेक्चर जेव्हा घेऊ ना, तेव्हा आपण इन ऍडव्हान्स जर सर्क्युलेट करू शकलो पेरेंट्सला, ते असतील असं आपण अज्युम केलंच आहे, गृहीत धरलंच आहे. पण आपण एक ऍडव्हान्स नोट देऊ शकतो की इथे गृहिणींसाठी पण मला ऍक्च्युली बोलायचंय, जे सिरीज मध्ये होईल, की घरातल्या महिला कशा कारणीभूत असतात घरातलं म्हणजे जे एक प्रभावी भोजन किंवा आहारशास्त्र घरात हे करायला, त्याचं एक रुटीन सेट करायला. तर त्याच्यासाठी पण माझं एक लेक्चर असणार आहे असं मी प्लॅन केलंय, की फक्त महिला त्या दिवशी मला बाकीचे ऑडियन्स हवेतच, पण मी त्या घरातल्या प्रत्येक गृहिणींना अड्रेस करून ते लेक्चर देऊ इच्छिते. कारण की त्यांना जोपर्यंत ज्ञान नाहीये तोपर्यंत ते घरातल्या बाकीच्या सदस्यांना ते मिळणार नाही. जसं तुमचं जेवण कसं बनवलं पाहिजे, किती शिजवलं पाहिजे, तडका किती दिला पाहिजे, घरात लिंबाचा वापर किती पाहिजे, घरात तुमच्या डाळी कितीचा वापर केला गेला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं एक वेगळं सायन्स आहे अजून, जे आपल्या प्रत्येक महिलेला माहिती असलं पाहिजे. तर तुम्ही म्हणता तसं आपण करू शकतो. आधीच ऍड्रेस करू शकतो की घरातल्या पाल्यांनी पण उपस्थित राहावं अशी विनंती करू शकतो. असं काहीतरी करू शकतो. ठीक आहे, आपण मीटिंग मध्ये विचार करूया. खूप चांगला आहे हे, पण अपेक्षित आहे पालक बसावे असं अपेक्षा आहे आपली. कारण का आरोग्यशास्त्रामध्ये महिला आणि आहारशास्त्र हे खूप जवळचं आहे. कारण की त्याच व्यक्ती आहेत की ज्या ह्या गोष्टींना आपल्याला सगळ्यांना घरात अवेलेबल करून देऊ शकतात. त्यामुळे त्यांना नॉलेज असणं आणि त्यांना काही गोष्टी टिप्स अँड ट्रिक्स म्हणून माझं ते लेक्चरचं प्लॅनिंग आहे, ते खूप जरुरी आहे सर. कारण की सांगणं आणि करून घेण्यामधला तो मोठा फरक आहे, प्रॅक्टिकल अप्रोच. ठीक आहे, धन्यवाद येस मॅडम. सर, धन्यवाद मॅम. अं, अजून पुढचे आचार्य कोण आहेत ज्यांना काही सजेशन्स असतील? आता आचार्य कोणी आहेत मला वाटते. वेदांत कोण आहे? आता ते बोलायचंय. सगळ्या मुलंच आहेत आपले आता. Yes. माधुरी मॅम, तुमचं सजेशन वेलकम, प्लीज सांगा. नाही मॅडम, माहिती छानच सांगितलीत
आणि आजकाल गरजेचं आहे, कारण मुलांना काय सगळं बाहेरचं आवडतं. जंक फूड. कटर कटर पाहिजे, चीज पाहिजे. चीज मध्ये म्हणजे पाव, बटर बटर खायला तर हरकत नाही, पण हे बेकरी आयटम वगैरे जास्त आवडतात मुलांना. अं, वडे, समोसे हेच जास्त खातात आजकाल मुलं. ते नसले मॅम, तर ते दिसल्यावर त्यांना भूक लागते आपोआप. येस तेच ना, अनियमित भूक, नसलेली भूकचा प्रॉब्लेम अनियमित येतो भूक. आणि ते चव या म्हणून हे होतं असं. हम्म. त्यामुळे ते गरजेचंच होतं सांगणं. आणि 2-3 भागात घेतलत ना तुम्ही, तर अधिक मुलांना समजेल. आणि चर्चा पद्धतीने घेतलं तर त्यापेक्षा अधिक समजेल, असं माझं मत. येस मॅम, येस, तो पॉइंट नोटेड आहे. आणि तुमच्या याच बोलण्यात ना अजून एक पॉइंट येतो, ते म्हणजे चाइल्ड ओबेसिटी. म्हणजे काय म्हणाल तुम्ही त्याला, किशोरवयीय, मला तर शब्द नाही सांगता येणार, पण तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे आता. तर आपल्याला ऍडव्हान्स आहारशास्त्र आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असंही आपल्याला पुढे कव्हर करावं लागणार आहे. म्हणजे ते फुल पॅकेज होईल आणि सगळी आयडिया येईल की हे का करायचं, का नाही केलं तर आपण कुठे जाऊ, भविष्यात आपल्याला किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे दाखवणं पण जरुरी आहे. तर जसं फिमेल कुकिंग आणि चाइल्ड ओबेसिटी ह्याच्यावर पण आपल्याला बोलायचंय. तुमच्या ह्या बोलण्यातनं तो एक पॉइंट पुढे आलेला आहे. थँक्यू. छान झालं मॅडम. थँक्यू मॅम. धन्यवाद मॅडम तुमचे. मॅम आणि सर, हे तुमच्या लोकांचे अप्रिशिएशन आहेत. अर्थात सगळेच आचार्य त्यासाठी सहकार्य म्हणजे मोटिवेट करतात, त्यासाठी खरंच धन्यवाद. म्हणजे जे काही होतं त्याच्यामध्ये अजून तुम्ही चांगलं करू शकता हे सांगण्याची एक खूप नक्की. चांगली मेथड आहे, जी मला खूप आवडते आपल्या ग्रुपमध्ये. त्याबद्दल खरंच धन्यवाद. मला वाटतं अजून कोणी आचार्य असतील तर प्लीज आम्हाला सजेशन द्या. कारण की कुठलेही सजेशन हे वेल टेकनच असणार आहे आणि त्याच्यानंतरच इम्प्रुव्हमेंट होणार आहे. तर किती क्रिटिक्स आणि किती वाईट असला तरी इट्स वेल टेकन. सो प्लीज काही असेल तर सजेस्ट करा. मुकुंद सर बोलतायत, बोला सर. हा सर, माझा जस्ट कालचा एक अनुभव सांगतो. माझे एक रिलेटिव्हची मुलगी 14 वर्षाची आहे फक्त. तिला सर म्हणजे इतक्या जंक फूडचे जे दुष्परिणाम आहेत, तिची शुगर आता या वयामध्ये, काल तिला ऍडमिट केलं दवाखान्यामध्ये, 400-450 शुगर. आणि 6 दिवस दवाखान्यात ऍडमिट होती. आणि काल तिची शुगर 85. म्हणजे इतकी फ्लक्च्युएटिंग. आणि हे सगळे जंक फूडचे परिणाम आहेत. हे आपण त्यांच्यापर्यंत कसं घेतलं पाहिजे, बरोबर. येस, चाइल्ड ओबेसिटी सर, तोच एक मोठा चाइल्ड डायबिटीज, चाइल्ड ओबेसिटी म्हटलं ना आता, त्याच्यामुळे मी डिप्रेशन. काल तिला मी भेटायला गेलो होतो खास. 12-14 वर्षाच्या एज मध्ये जर 350-400 शुगर जर जात असेल, आणि नंतर मग इतकी फ्लक्च्युएटिंग, आणि काल 86, काल तिला वरून शुगर द्यावं लागली. अशा प्रकारचे हे जे परिणाम आहे, त्यांच्या आई वडिलांपर्यंत हे चाइल्ड ओबेसिटीचे परिणाम, म्हणजे त्यांना जे दुष्परिणाम आहेत, हे त्यांना आपण आपल्या याच्यातून, म्हणजे त्यांनी पेरेंट्सनी जर जॉईन केलं तर त्यांच्या लक्षात येईल आपण कोणासाठी देत आहे. आता मुलं आहेत, त्यांना तर काही खायची इच्छा होणार घरी बनलं तर. अगदी बरोबर सर, अगदी बरोबर. त्याच्यामध्ये अवेअरनेस पण येईल अन्नाबद्दल, काय म्हणूनच खायचं. फिमेल घरातली महिला खूप जास्त प्रमाणात कारणीभूत आहे सर, की ती कशा पद्धतीने स्ट्रिक्टली गोष्टी करू शकते. आणि मुलांकडनं आजकालच्या, म्हणजे मी पुण्यात राहते, तर आजकालच्या ज्या आया म्हणू शकतो त्या इतक्या कॉन्शियस आहेत ना. मी अशा लोकांना ओळखते की मुलगी 5 वर्षाची झाली, तिने एक साखरेचा कण पण त्या मुलीला खायला नाही दिला. एवढा लोकांमध्ये अवेअरनेस आहे, आपल्याला फक्त तो पोहोचवायचा आहे. आणि हे सगळं करता येण्यासारखं आहे. आणि आता त्याच्यामुळे पहिल्या 5 वर्षामध्ये, पहिल्या 5 मध्ये तर मुलांना साखर देऊ पण नाही. सर, माझ्या घरातलं वैयक्तिक उदाहरण सांगते. माझ्या भावाच्या 2 मुली आहेत. एका मुलीला साखर नाही दिली तर सकाळी रडणंच सुरू असतं, काहीतरी गोड दिलंच जातं. आता इथे वहिनींना नकळत सवय लागली गेली आहे, त्यांच्याकडचं अज्ञान मुलीमध्ये आलेलं आहे. आणि आता जेव्हा मी जाऊन सांगायचा प्रयत्न केला तर एक दिवस येऊन पाहुण्यांनी किंवा कुणी सांगणं फरक नाही पडत. ते आईनी किती कॉन्शियसली करून घ्यावं लागतं सर. ते एक चॅलेंज आहे आईसाठी आजच्या. त्याच्यामुळे महिलांना जागृत करणं खूप जरुरी आहे सर, खूप जरुरी आहे. खरंय. खरोखर मला या याच्यातून असं वाटतंय, पहिलंच विचारू की आपण एक चांगल्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि त्याचा फायदा समाजाला नक्की होणार आहे. आणि अजून एक ह्याच्यातनं सरांनी जो मुद्दा काढला ना, तर वयोमानानुसार आपण डाएटचं जेव्हा आपण स्टेशन घेऊ, जन्मल्यापासून 12 महिने, नंतर 1 वर्षापासून 5 वर्ष,
ते खूप कस्टमाइज आणि पर्सनलाइज डाएट म्हणून ना ते खूप जरुरी असं. आणि ह्याच्या पुढे जाऊन 50 किंवा 40 नंतर होणारे आजार आणि त्याच्यानंतरचं डाएट हे पण इतकं जरुरी असं, इतकं जरुरी आहे की त्याला अल्टरनेटच नाहीये. म्हणजे ते करणं इट्स लाईक अ ब्रीदिंग. तुम्ही जे कॉन्शियसली ब्रीदिंग घेतलं पाहिजे तेवढंच कॉन्शियसली खाल्लं पाहिजे. इतकं महत्वाचं आहे ते आत्ताच्या लाईफस्टाईल प्रमाणे, आत्ताच्या सिच्युएशनसाठी. ते आपण पण ते खूप पालकत्वाच्या वेळेला कॅज्युअली घेऊ. घेतलं. आदर्श पालकत्व असा विषय घेऊन त्याच्यामध्ये आपण पालकांना हे करूया, इन्व्हॉल्व करूया. आदर्श त्याच्यात हा टॉपिक करूच आपण कव्हर, पण त्याच्यामध्ये खूप सारे टॉपिक पण येतात ना. संस्काराचा भाग येतो, आहाराचा भाग येतो. आपला मोठो आहे विद्यार्थ्यांचा. हम्म. त्यावेळेला असे अधूनमधून विषय घेऊ, पण नेहमी घेता येणार नाही. सर, हे आरोग्यशास्त्र इतकं वास्ट आहे ना, ह्याच्यावर इतके हो, डे हो. टू डे नाही, अगदी एक्झाम्पल बरोबर आहे. आहेत. तुमचं म्हणणं मी आता सर, मी स्वतः आता एका ह्याला गेले होते आश्रमात 5 दिवस माझ्या बॉडी डिटॉक्स साठी. तिथे एक मुलगी आहे सर, 9 वर्षाची मुलगी आहे. तिची शुगर सरांनी जे सांगितलं ती तर 9व्या वर्षात आहे. पण तो डायबिटीज 2 चा प्रकार आहे. त्याच्यामध्ये गर्भसंस्कार येतं, कारण आईने ती पोटात असताना घेतलेला स्ट्रेस हो. हॅज लेड टू द डायबिटीज. तिथे तर काहीच इश्यू नाहीये, ती साखर इंटेक करतच नाहीये, पण तरी तिला तो प्रॉब्लेम आलेला आहे. म्हणजे आपण परत जातो महिला आरोग्य, महिला आहारशास्त्र, स्ट्रेस मॅनेजमेंट, असे सगळे विषय खूप जोडलेले आहेत. अनुवंशिक आहे, काही वेळेला अनुवंशिक पण होऊ शकतं. अनुवंशिक नाहीये, घरातली पहिली केस आहे सर ती. म्हणजे प्रत्येक स्टडी वेगळा आहे, प्रत्येक स्टडी काहीतरी सांगणार आहे. बरोबर आहे. अर्णवला काय आणि विचारायचं आहे आजकाल का? अर्णव, तुला काय विचारायचं मला आहे? आवडेल, अर्णव, तू काय विचारलं तर मला खूप आवडेल, मला खूप जास्त आनंद होईल तू काय विचारलं तर. तर माझी तुला अशी विनंती, तू काहीतरी विचार मला. या लेक्चर व्यतिरिक्त तुला रुटीन मध्ये काय विचारायचं असेल तर विचार. एखादी सवय कशी घालू ते विचारायचं असेल तर विचार. हे चांगलं खाणं आहे की नाही ते विचारायचं असेल तर विचार. काही विचार. माझा एक प्रश्न आहे. जेव्हा आजी बोलली की चीज वगैरे खायला हे असतं, चीज हेल्दी असतं का अनहेल्दी? अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला खूप आवडला तुझा पहिला प्रश्नच. आता मला सांग की तू रोज चीज खातो? रोज? नाही, मी बॅरीज ग्रेट. खातो. कधी कधी सँडविच मध्ये खातो या फिर असंच. गुड गुड. पहिली गोष्ट म्हणजे चीज खाणं वाईट नाहीये. फक्त तू किती वेळा खातो हे गरजेचं आहे. जसं आहार काय खावा, कसा खावा आणि किती खावा हे आपण ऐकलं, बरोबर? तर चीज खाणं चांगलं आहे असं नाही म्हणणार. तू चीज खाऊ शकतो, फक्त आठवड्यातनं एकदा खायचं. आणि ते कशावर खायचं हे मी तुला पुढे जाऊन सांगते. चीज नेहमी तू जर अंडा खात असशील तर अंड्याबरोबरच खायचं, कारण की ते कॅल्शियमला आणि व्हिटॅमिन डी ला आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब करायला हेल्प करतं. आणि तुला माहितीये ना की व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे ऍब्झॉर्प्शन साठी खूप महत्वाचे असतात, बरोबर? हो. बरोबर. हा. हा, म्हणून चीज हे नेहमी. तू अंड खातोस का? हा. हा, मग चीज आणि अंड हे खायचं. तुला इच्छा होत असेल आठवड्यातनंच खायचं, कॉन्शियसली खायचं, वारंवार आणि रोज नाही खायचं. कधीतरी आठवड्यातनं 2दा ठीक आहे, पण मग नेक्स्ट आठवड्यात विचार करायचा आपण किती खाल्लं, आपण काय खातो याच्यावर लक्ष ठेवायचं. जसं मी आता कुठल्या कलरचा टी शर्ट घेतलाय आणि मला परत तो रिपीट नकोय, तसंच चीज खाताना मला आठवड्यातनं 1दा किंवा 2दा खायचंय, त्याच्यापेक्षा रिपीट नको. असं एक विचार करायची सवय लावायची तुला आत्ता या वयात, बरोबर? येस, त्यामुळे चीज खाणं वाईट नाहीये, पण अति जास्त नाही खायचं. आणि कशावर खायचं हे तुला लक्षात ठेवायचं आणि तसं तुझ्या खाण्याच्या स्टाईल मध्ये ऍड करायचं. ओके. आता मला वाटते 5 जण विद्यार्थी आपल्या समोर आहेत. तर प्रत्येकाने आपलं नाव आणि इयत्ता सांगावं आणि कुठून बोलतायत ते सांगा. आणि एक प्रश्न विचारावा. आणि काय प्रश्न असेल तर विचारा. नंतर आपण संपवूया क्लासचा. ओपन व्हा. अक्षर, चार्विल, वेदांत. वेदांत, काही बोला. व्हिडिओ ओपन करा. आपापलं नाव सांगा. अर्णव, तुझ्यापासून सुरुवात कर. तुझं नाव सांग, तुझं स्टँडर्ड सांग, इयत्ता कोणत्या इयत्तेत शिकतोस आणि कुठून बोलतोयस. तसं प्रत्येकाने आपापलं नाव आणि जिथून बोलतंय, त्या शहरातून बोलतोय नाव सांगायचं.
येस, तुमच्या वर्गात कोण बोलतोय? अर्णव बोलतोय की शार्विल बोलतोय? बोला शार्विल. शार्विल तू बोल पहिला, चल तुला फर्स्ट चान्स. माझं नाव शर्विल आहे. मी चौथ्या वर्गात आहे. बर. कुठून बोलतोयस तू? संभाजीनगर. संभाजीनगर. Yes. अच्छा, तू संभाजीनगर मधून बोलतोय. अरे वा, अरे वा. दुसरं आता मला कोणी? सांग, तू चौथीत आहे म्हणजे तुझं वय किती आता? 9 वर्ष. 9 वर्षाचं. तू लेक्चर ऐकलं आत्ताच? हो. तुला समजलं? हो. अच्छा. आता मला सांग, तुला काय चांगली सवय आहे असं तुला वाटतं, किंवा एखादी वाईट सवय काय आहे, किंवा तुला काय प्रश्न आहे का ते सांग. वाईट सवय मला मोबाईल टीव्ही बघायची सवय आहे. बोलायला जमत नाही असं. मला वाईट सवय टीव्ही आणि मोबाईल बघायची. ओके. मोबाईल बघायची सवय. मग आता आजच्या लेक्चर मधनं तू काय शिकला, की खाताना मोबाईल हातात कधीच नाही घ्यायचा. एवढं तू शिकशील आजच्या लेक्चर मधनं. ओके, बरोबर? हो. ओके. प्रॉमिस मी की तू आजपासून मोबाईल बघताना कधीच खाणार नाही, किंवा खाताना कधीच मोबाईल नाही बघणार. प्रॉमिस मी. हा, प्रॉमिस. कारण की का होईल माहितीये का, तू जर मोबाईल बघत खाल्लं ना, तू जे खातोय ना ते कुठेतरी पुढे जाऊन तुला त्रास देणार आहे, तुला आजार लागेल, तुला मग तुझे गुडघे दुखतील, तुझं डोकं दुखेल. मग डोकं दुखायला लागलं की तुझं अभ्यासात लक्ष नाही राहणार, मग तुझी सगळे क्लासमेट पुढे जाणार, तुझं नुकसान होणार, तुला मार्क्स कमी मिळणार. बरोबर? बरोबर. हो. हा, म्हणून मोबाईल बघताना खायचं नाही, किंवा खाताना मोबाईल हातात घ्यायचा नाही. हो. ओके, बाय बाय. नेक्स्ट. Bye. सर, आचार्यांना आपण रिलीज करूयात का, त्यांना जर काम असतील तर? चालेल, हरकत नाही. आचार्य निघू शकतात जर टाइम नसेल तर. मुलांशी आपण संवाद साधून संपवूया. कारण की आराध्य बोला. आराध्य नाव सांग. आराध्य नाव सांगायचं, इयत्ता सांगायची आणि कुठून बोलतोय ते सांगायचं. आणि काय प्रश्न असतील तर मॅडमला सांगायचं. स्थिर ठेव ना मोबाईल. आवाज येत नाही तुझा. आवाज येत नाही. मोबाईल जवळ घे. कुठं होते? आवाज येत नाही तुझा. मध्ये आहे. मी आता 8वीत शिकते. अच्छा. अरे आवाज का कमी येते? म्यूट आहे का तू? म्यूट नाहीये, पण आवाज येतोच आहे. बोल, परत बाळा, बोल. माझं नाव अक्षर सोंडे आहे. मी 5वीत शिकते. आवाज ओके. कटलेला आणि तुला काही प्रश्न आहे बाळा? तर आराध्य बोलला की अक्षर बोलला? ओके. अक्षर बोला ना. तर परत बोल आणि व्हिडिओ ओपन करून बोल ना. हा, बोल आता बोल. माझं नाव अक्षर सोंडे आहे. मी 5वीत शिकतो. मोबाईल जरा जवळ घे ना, आवाज तुझा येत नाहीये. एकदम खाली ठेवलेस मोबाईल ना, त्यामुळे आवाज पोचत नाहीये. हातात घे मोबाईल. अक्षर सोंडे आहे. हा. मी आता 5वीत शिकतोय. 5वी मध्ये. हा, बाळा, तुला काही प्रश्न आहे का? तुला काही विचारायचंय का? नाही विचारायचं? अरे वा, व्हेरी गुड. आता मला सांग, तुला काही वाईट सवय आहे खाण्याच्या बाबतीत? तुला खूप काही खायची इच्छा होते, वाईट आहे जे तुला कळालं आता ऐकल्यावर? मला वाटतं अक्षरला काहीच वाईट सवय नाही आहेत. तो सगळं व्यवस्थित आणि चांगलंच खातो. बरोबर सर? मी जेवता वेळी टीव्ही बघतो. ओ माय गॉड, दॅट इज सच अ बिग क्राईम. कसं काय बघतो तू जेवताना टीव्ही? सांगितलं नाही कुणी जेवताना टीव्ही नसतो बघायचा म्हणून? कधी-कधी हो बाळा?
मग आजपासून तू एक गोष्ट सांगशील तुझ्या मम्मी पप्पांना की आज आमचं एक लेक्चर झालं आणि त्याच्यात आम्हाला सांगितलं की जेवताना बिलकुल टीव्ही नाही बघायचा किंवा टीव्ही बघताना जेवायचं नाहीये. सांगशील? आणि आजपासून हा नियम पाळशील तू? बोल. पाळशील? ओके. आता मला सांग, जेवताना टीव्ही बघताना किती छान वाटतं, मग का नाही जेवताना टीव्ही बघायचं? मी सांगू हा, प्लीज प्लीज. कारण की आहे ना जेवताना आहेत ना जेवणाची टेस्ट असते ना ती ह्याच्यानी नाहीये. टीव्ही बघता बघता टीव्ही कडेच लक्ष असतं. राईट जेवणाची टेस्ट नाहीये अशी वाली. राईट. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सी, तू जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. पण त्याच्या पुढे जाऊन पण काय होतं माहितीये का? त्याच्या पुढे जाऊन काय होतं, आपल्याला जेवणाची टेस्ट तर मिळत नाही, आपल्याला दोन्हीकडनं आनंद मिळतो, खाण्याचा पण छान वाटतं आणि टीव्ही बघताना काहीतरी दिसतं म्हणून छान वाटतं. पण त्याच्या पुढे जाऊन काय होतं माहितीये का, आपण टीव्ही वेगळा बघितला आणि जेवण वेगळं केलं ना, तर दोघांची आनंद वेगवेगळ्या वेळेस मिळतात, त्यामुळे आपण जास्त खुश राहतो. हा एक पहिला मुद्दा. आणि जेवताना जर टीव्ही बघितला ना, तर जेवणाचं जे पोषक तत्व आहे, आपण जेवल्यानंतर जास्त छान होणार आहोत, हेल्दी होणार आहेत ना, ते कमी व्हायला लागतं. ते ना तेवढं नाही होत. मग 100% ज्याचा तुला रिझल्ट मिळाला पाहिजे ना, ते 50% वरच येतो आणि खूप मोठं नुकसान होतं. ते आपल्याला आता नाही कळत. मग तू अजून 4 वर्षांनी कळतं, ते 6 वर्षांनी कळतं, लॉंग टर्म इफेक्ट मध्ये कळतं. म्हणून काय करायचं, जेवताना फक्त जेवणाचा आनंद घ्यायचा, त्यामुळे आपलं शरीर खूप हेल्दी बनतं, मन खूप प्रसन्न राहतं, आपल्याला कुठले आजार होत नाहीत. म्हणून जेवताना फक्त जेवायचं आणि टीव्ही तर बघतोच आपण, त्याच्यात तुम्हाला कुणी काही म्हणणार नाहीये. फक्त जेवताना टीव्ही नाही बघायचं किंवा टीव्ही बघताना जेवायचं नाही. दोन्ही कामं वेगवेगळी करायची, कधीच मिक्स नाही करायची. बरोबर? अक्षर कळालं तुला? न्यूटन. येस. ओके. आता कोण बसलंय? वेदांत आणि आशा मॅडमच्या मोबाईलवर कोणतरी आहे, रद्द छोटा बोलू. माझा एक प्रश्न आहे. हा बोल. प्लीज प्लीज. टीव्ही बघताना आणि जेवताना ना तुम्ही जर काहीतरी चांगलं म्हणजे मी आता तो रिसेंटली तो पृथ्वीराज चव्हाणांचा नवीन शो आले तो बघतो टीव्ही खाता खाता, या फिर दुसरा एक टीव्ही शो बघतो खाता खाता. ते चालेल का या फिर फक्त खायचं? खूप चांगला प्रश्न आहे, खूप चांगला प्रश्न आहे, म्हणजे खूप लॉजिकल प्रश्न आहे. तुझे प्रश्न खूप चांगले असतात बाळा, असेच प्रश्न विचारत राहा. तू बोलला ते बरोबर आहे. पण आता मला सांग, तू टीव्ही जे बघताना तुला जे त्याच्यातनं जे शिकायला मिळते ते किती छान आहे ना, बरोबर? तुला छान आहे. आनंद मिळतो आणि काहीतरी नवीन शिकायला मिळते, बरोबर? हो. हा. आता कसं होतं ना, तू जेवताना जर ती तुझी जी सिरियल सांगितली किंवा तो शो आहे तो बघितला ना, आपलं ब्रेन आहे ना डिवाइड होतं. मग आपण जे खातोय त्याचा सगळा बेनिफिट आपल्याला नाही मिळत आणि आपण जे बघतोय ना त्याचा सगळा बेनिफिट नाही मिळत. मग आता तू चांगलं जरी बघत असला ना, ते 50% होतं आणि इंडिव्हिज्युअली ते 50% होतं. मग तुला ना टीव्ही बघताना जे आयडियाज येणार आहे, जी क्रिएटिव्हिटी येणार आहे, तुझ्यात जो कॉन्फिडन्स येणार आहे, जे करेज येणार आहे, ते तर 50%वर जातं. आणि खाण्यातून जे चांगलं खाल्लंय, तुझ्या आईने एवढं हेल्दी बनवलंय, आपण एवढं हेल्दी बनवतोय, चांगलं खातोय, ते 100% मिळून तुझं जे शरीराची प्रगती व्हायला पाहिजे, एक वाढ व्हायला पाहिजे, ग्रोथ व्हायला पाहिजे, तुझी स्किन छान व्हायला पाहिजे, ती 50%वरच येते. मग मला सांग, तू किती चांगला प्रोग्राम बघितला, किती चांगलं खाल्लं, पण ते जर एकत्र खाल्लं तर त्याचा इफेक्ट ओव्हरऑल 50%च होतो, बरोबर? हो. हा, म्हणून आपल्याला दोन्ही गोष्टींचा इफेक्टिव्ह वाढवायचा असेल तर कसं खाल्लं पाहिजे? वेगवेगळं खाल्लं पाहिजे, वेगवेगळं बघितलं पाहिजे, बरोबर? हो. कारण आपण खाताना जसे विचार करतो ना, ते विचार आपल्या शरीरावरती आणि ते खाण्याचा रस बनवताना आपल्या शरीराला ते घटक लागताना होतो. आणि कधी कधी टीव्हीत अचानक वाईट पण येतं, मग त्याचा खूप जास्त वाईट परिणाम होतो. चांगलं बघायचं त्यापेक्षा ना खाताना आसपास आहे ना वातावरण छान असलं पाहिजे, म्युझिक लावून ठेवलं तर चालेल, किंवा तुझ्या आई मॉम डॅड मध्ये काहीतरी छान बोलणं होतंय, तुम्ही अशा गप्पा गोष्टी करताय, त्या पण खूप कमी असल्या पाहिजे. खाताना ना 100% लक्ष खाण्यावरच असलं पाहिजे, की मी घास किती वेळा खातोय, मग ती सलायवा किती छान मला टेस्ट देतीये,
मग ते माझ्या बॉडीत जातंय आणि मला आवडतंय. मला केलेली आजची वांग्याची भाजी खूप आवडते. मी चीज ऑमलेट खाताना किती यमी आहे चीज. असं करून खाल्लं ना तुझ्या बॉडीला खूप छान आनंद होतो. तुझ्या बॉडीतल्या सेल्स आहे ना नाचत असतात. वाव, मला आज किती छान मिळालं. जसं तुला आवडीचा टी शर्ट घेतलं होतं. मग जेव्हा त्या सेल आतमधून नाचतात ना, तुला कुठलेही आजार होत नाही. तुझं मन अजून फ्रेश होतं. तू तू स्कूलमध्ये ना खूप जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकतो. म्हणून खाताना आनंदी, शांततेत आणि खाण्यावर लक्ष देऊनच खाल्लं पाहिजे. त्याचा टेस्ट आनंद घेऊनच खाल्ला पाहिजे. म्हणून टीव्ही नेहमी बाजूला ठेवायचा. तू आज ती छान सिरियल बघतोय पण तुला सवय होईल आणि तुला कळणारच नाही तू कधी वाईट बघतोय. एखादी सॅड न्यूज बघतोय. मग त्याचा परिणाम तुझ्या खाण्यावर होईल. म्हणून टीव्ही वेगळाच बघायचा आणि वेगळंच जेवण करायचं. बरोबर? गॉट इट? या येस, गुड. आणखी एक गोष्ट आहे मॅडम प्लीज की जेवण करता करता टीव्ही बघत राहिलो तर आपलं जेवणावरती काहीच नियंत्रण राहत नाही आणि आपण किती खाल्लं काय खाल्लं ही आपल्याला कळत नाही. म्हणजे येस सर, त्याच्या त्याला माइंडफुलनेस अनावधानानं म्हणतात. जास्त सुद्धा खाऊन घेतल्या जातं. येस सर, येस सर. टीव्हीचा तो ड्रॉबॅक आहे. बरोबर, कारण खूप चांगला पॉईंट बोलला. आपलं लक्ष पूर्ण टीव्ही मध्ये राहते आणि आपण आपल्या ताटामध्ये काय आहे आपण काय खातोय आईनं काय आणून टाकलं मुलं पाहत सुद्धा नाही त्याच्याकडे आणि खात राहतात. हे येस, सगळ्यात येस. मोठं त्याचा डिसएडव्हान्टेज आहे हा. आणि आईला इकडे खुश होतं. अरे वा, मी दिलं तेवढं सगळं संपवलं. पण ते कुठल्या आई खूप खुश पद्धतीत होते की आपला संपवलं मुलगा हे नाही चांगला बघितलं. जेवत आहे. हे चुकीचं आहे ना. मी बऱ्याच मुलांकडे बघते की आई म्हणते अरे मोबाईल दिल्याशिवाय खातच नाही. घे मोबाईल, चल तुला काय बघायचं ते बघ आणि मी देते तुला. हा नवीन एक कल्चर बनत चाललाय. म्हणून आईंना एज्युकेट करणं खूप जरुरी आहे. त्याच्यापेक्षा आई त्याच्याशी बोलत बोलत त्याला काहीतरी गोष्टी सांगते आणि भरवते. जे आधी केलं जायचं आपल्या लहानपणी, म्हणजे तुमच्या लहानपणी, ते खूप गरजेचं आहे सर. तो चिवचा घास आणि काऊचा घास राहिलाच नाहीये. आईला वेळ नाहीये ना सर चिव खाऊचा घास. त्याच्यात तिची चूक नाहीये सर, कल्चर तसं होतंय. पण तरी आपण बऱ्याच गोष्टी ऍड करू शकतो. ऍटलिस्ट टीव्ही सारखे टॉक्झिक आयटम काढू शकतो. जेवताना नियम लागू शकतो. कारण घरात मुलं फक्त आई वडिलांचंच ऐकू शकतात. बाकी कोणाचंच नाही ऐकू शकत. नक्की. आय थिंक अजून कुणी नसेल तर आपण वेदांत काही बोल बेटा. वेदांत बोल, तुझं नाव तरी सांग, कुठले येतेच आहेस ते सांग. हॅलो. हा बोला. कॅमेरा ओपन कर तुझा कॅमेरा. वेदांत, मला तुला बघायचंय. तुझं नाव किती छान आहे यार. मला पण बघायचंय तुला. माझं नाव पण विद्या आहे. वी ने सुरू होतो. आपण दोघं वी ने इनिशियल आहोत. मला बघायचंय तुला. कुठेस तू? मी पण शेगावलाच आहे. ते मुकुंद आबा जे आहेत ते माझ्या बाबांचे मामा आहेत. त्यांनी मला जॉईन करायला लावलं. अरे वा. आता मी माझी 12th कंप्लीट केलेली आहे आणि आजपासून मी आता रोज तू जॉईन. अरे यू आर नॉट अ किड देन. ओके, आय थॉट यू आर अ किड. ओके. तर आता मी रोज जॉईन करणार आहे. मला आजोबांनी सांगितलं की याचे म्हणजे फायदे आहेत म्हणून इथं म्हणजे चांगली टीचिंग देतात वगैरे. तर म्हणून आता बघेल मी काय आहे ते. आज अरे वेदांत, तू एक खूप चांगला कॅन्डिडेट आहे आम्हाला ज्युनियर कॉलेजसाठी. आता तू आम्हाला चिल्ड्रन कॅटेगरी मध्ये नाहीये. तर तू ऐकलं का सगळं लेक्चर? मी पूर्ण लेक्चर नाही ऐकला. माझा थोडा एक इम्पॉर्टंट कॉल सुरू होता. बट मी आता परत जॉईन केलं. ओके, म्हणजे तू लेक्चर थोडं पण नाही ऐकलं का? नाही, मी अर्ध्या मधात जॉईन झालो होतो. त्याच्यानंतर मग मला राईट, परत राईट, कॉल राईट. आला. तर तुला काय तसं मी सजेशन आहे? थोडा तुला कसं वाटलं लेक्चर ऐकून ते सांगशील आम्हाला जरा? तुला काय कळालं नव्याने मला किंवा काय वाटलं? मला तसं सगळंच चांगलं वाटलं जे पण सांगितलं त्यांनी की काय खाल्लं पाहिजे, जेवताना टीव्ही नाही बघितला पाहिजे. आणि मला पण तसं वाटतं की आपण जर जेवताना काही पण बघत असतो तर आपलं ध्यान पूर्ण त्याच्याकडे असते आणि इकडे खाणं सुरू सेम टाइमला. तर येस, तुला त्याच्यामध्ये सांगू ते इच्छिते मी तसाच वेदांत. वेदांत, मी त्याच्यामध्ये तुला तसा सांगू स्वाद नाही आहे. स्वाद हा लहान मुलांसाठी शब्द आहे. पण वेदांत, यू आर इन अ ज्युनियर कॉलेज. तुला मी सांगते, इमोशनल इम्बॅलन्सिंग होतं. आपण इतका डिस्ट्रेस मध्ये जातो अँड दॅट रिलेट टू द सायकोलॉजी. तर तुम्ही जे खाता ना, जो रस बनतो ना, त्याच्यावरती ते इमोशन्स इतके काम करतात. म्हणून तर आपण ग्रॅटिट्यूड, पॉझिटिव्ह अफर्मेशन ह्या गोष्टींकडे आता वळतोय. कारण की टीव्ही मध्ये वेगवेगळे इमोशन्स असतात, ऍडव्हर्टाईज येतात, मध्येच काहीतरी फूडचा आयटम दाखवला जातो. देन यू गेट डिस्ट्रॅक्टेड टुवर्ड्स दॅट, राईट? So it's very psychological. It's very psychological. It's not only taste. राईट? तुझ्यासाठी मी ते सांगू शकते. तर लहान मुलांना मला एक वेगळी भाषा वापरावी लागते आणि त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या माइंड वरती होतो. आणि अगेन युअर माइंड कंट्रोल्स युअर बॉडी.
युअर ऍक्टिव्हिटी, हम्म. युअर थॉट प्रोसेस, राईट? Right. म्हणून म्हणून कुठलंही वाईट काम, नॉट इव्हन टीव्ही, कोणाची भांडण चालू आहेत किंवा कुठल्या इमोशनल बॅलन्स नाही ज्या गोष्टी, जिकडे त्रास होतो त्या गोष्टी जेवताना आसपास नको. म्हणून जेवताना माहोल छान असला पाहिजे, घरातलं एकंदरीत वातावरण छान असलं पाहिजे. आपण कुठल्या फंक्शनला गेल्यावर कसं म्युझिक असतं छान, मग आपल्याला खायला हम्म. छान वाटतं, बरोबर? आजकाल हॉटेलमध्ये पण खूप सारं हो. म्युझिक प्ले केलं जातं, बरोबर? हो. हा, त्याचा तो रिलेशन आहे. तर ते एक लक्षात ठेवशील. इट्स नॉट ओनली टेस्ट, हम्म. इट इज डायरेक्टली रिलेटेड टू सायकोलॉजी अँड इमोशन्स. ओके? हम्म. बरोबर. ओके. अजून अजून काय म्हणशील? तुझा फीडबॅक आम्हाला खूप महत्वाचा आहे, कारण तू एका एज ग्रुपमध्ये येतो, त्याच्यामुळे आम्हाला तुझा फीडबॅक खूप हम्म. व्हॅल्युएबल आहे, वेदांत. नाही, आता जसं मी म्हणजे पूर्णपणे नीट पाहिलं नाही की स्टार्टिंग पासून काय सांगितलं तुम्ही, बट मी मध्ये मध्ये जॉईन झालो. त्यानुसार तुम्ही जेवढं पण सांगितलं ते म्हणजे मला बरं वाटलं. आणि जर तुम्हाला पण काही टेक्निकल गोष्टीमध्ये मदत वगैरे लागली तर मी करू शकतो याच्यामध्ये. काही पण हेल्प लागली पीपीटी बनवायला वगैरे तर तसं ग्रेट, ग्रेट. ऍक्च्युली करू ऍक्च्युली शकतो. आम्ही त्याच हम्म. गोष्टींसाठी बघतोय. तर इथे मी गणेश सरांना रिक्वेस्ट करेल. वेदांत कुठल्या आचार्यांच्या ह्याच्यातून आहे मला माहिती नाहीये, पण पण करायचं. आपण त्याला पीपीटी बनवण्यासाठी मदत घेऊ शकतो. तुम्हाला सांग, तू सायन्स मध्येस का? 12th सायन्स करतोयस का? नाही, माझी 12th जस्ट झाली आहे. आता मी इंजिनिअरिंग कॉलेजसाठी ऍडमिशन वगैरे घेणार, तर माझ्याकडे ग्रेट. घरात म्हणजे पेपर तुला आहे ते. कम्प्युटरचं बॅकग्राऊंड आहेच. यू यू कॅन ऍक्सेस हो, पीपीटी, राईट? यू कॅन CS. मेक पीपीटी. हा. ग्रेट. हम्म. वी नीड टेक्निकल हेल्प, वेदांत. आम्हाला गरज आहे का टेक्निकल सपोर्टची? तर आम्ही तुला सपोर्ट हम्म. सिस्टीम, टेक्निकल सपोर्ट मध्ये ऍड करू शकतो, कारण आमच्याकडे जे चालेल आचार्य आहेत ना, चालेल. ते बरेच रिटायर प्रोफेसर हम्म. आहेत आणि हम्म. त्यांच्या वेळेस लॅपटॉप आणि पीपीटी पॉवर प्रेझेंटेशन नव्हतं. तर हम्म. त्या केसमध्ये तू त्यांना मदत करू शकतो. नक्की नक्की नक्की. तर मी करू गणेश शकतो. सरांना रिक्वेस्ट हम्म. करते, जे आपल्या ग्रुपचे ऍडमिन आहेत, ते तुला कॉन्टॅक्ट करतील हम्म. आणि फर्दर डिटेल्स तुझ्याशी डिस्कस करतील. ओके? ठीक आहे चालेल. विद्या मॅडम, येस सर. मी आत्ताच वेदांतच्या घरी पोहोचलो शेगावला, आणि त्याला पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की हा कॉम्प्युटरमध्ये खूप एक्सपर्ट आहे. या सगळ्या अच्छा, पीपीटी बनवणे, मुकुंद सगळ्या सर याच्यामध्ये. तुमच्याकडे म्हणून नाही त्याला का? म्हटलं तू हो. हा. तुरंत जॉईन कर, तू आमच्या खूप कामाचा मुलगा आहेस आणि एक आमचा विद्यार्थी पण राहशील, आणि आम्हाला तू टेक्निकल सपोर्ट तुझा खूप मिळेल. मी आता तर म्हणजे मी इथे जस्ट पोहोचलो आहे मी शेगावला, आणि मी त्याला म्हटलं तू पहिले जॉईन कर. त्याला लिंक दिली, अच्छा, आजोबा तू तुम्हीच जॉईन का कर त्याचे? म्हटलं. आजोबा तुम्हीच का? गुड हा. सर, गुड सर. ऍक्च्युली आपल्याला गरज आहे या जनरेशनची. तुमच्या प्रेझेन्स मध्ये मी वेदांतला रिक्वेस्ट करेल की तू टेक्निकल सपोर्ट तर करेलच, आणि जेवढं जमेल तेवढं तुला सुट्ट्या आहेत, आमचे लेक्चर ऐकेल. तुला काय रे, हेडफोन टाकून तुझं काम करतो, आमचे हम्म. लेक्चर पण ऐकू. यू आर इनफ मॅच्युअर हो. फॉर दॅट, राईट? तर आम्हाला तुझे Yes. फीडबॅक्स पण हवे, जे खूप व्हॅल्युएबल आहेत आम्हाला, आणि राईट? विधान हो. काय आणि माहितीये, आपले प्रत्येक व्हिडिओ आहेत ना, हे बनणार हम्म. आहेत आणि आपण ग्रुपवर टाकणार आहोत. म्हणजे एखादा मिस झाला, वेळेत नाही ऐकायला हम्म. आलं, तर तुम्ही व्हिडिओ बघून सुद्धा तुमचा नंतर अभिप्राय देऊ शकता फीडबॅक त्या देऊ व्हिडिओ. शकतो तू आम्हाला. हा, ठीक आहे. म्हणजे युल बी द अभिप्राय फॅमिली, येणं फार आमच्या महत्वाचं आमच्या आहे. ह्याच्यामध्ये फॅमिली सारखा राहशील. आम्हाला तू इट्स अ इंटरॅक्टिव्ह सेक्शन, राईट? तर तुझे इनपुट्स मॅटर करणार आहेत आम्हाला. हो हो. ओके? गणेश सर, बोला. हो. गणेश सर, हा, बोला सर. आपण आपण कातखेडे सरांना घेतलं होतं की नाही मध्ये, हा हा हा. तर काही कारणास्तव ते नाही करू शकले. त्यांचा मुलगा आहे हा वेदांत कातखेडे. हो हो, त्यांना ऍड करूया ना आपण. इकडे ह्याला आपल्याबरोबर घेऊया. हा. हा, हो, तो ऍक्च्युली ते आपला. आचार्यमध्ये घेतलं होतं आपण कातखेडे हा सरांना, अच्छा, हा धनंजय समजलं मला. कातखेडे. समजलं. हो, परंतु त्यांचं ते ट्रेनिंग मिनिंग आलेलं आहे आता हो हो. मध्ये, त्याच्यामुळे मग ते त्यांचा हा वेदांत कातखेडे त्यांचा मुलगा आहे. पण त्यांना सांगा की त्यांना आपण जॉईन करू शकतो नंतर सुद्धा. ते आपल्या बरोबरच आहेत, फक्त आता ते येस सर. बिझनेसने आपण त्यांना बाहेर ठेवलंय. तर त्यांना सांगा हो तुम्हाला हो हो, जेवढा वेळ फ्री वेळ मिळेल नंतर त्या तुम्ही तेव्हा परत ते जॉईन करू. शकता आमच्याबरोबर. समजलं ना? हा सर, हा सर. सांगून हा ठेवा. हा, ठीक आहे, ठीक, ओके. ठीक आहे. आता आपण मला वाटतं हे करूया मॅडम, एंड करूया. विद्या मॅडम. हो 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 सर, नक्की. फक्त मला वेदांतला एक प्रश्न विचारायचा आहे. तू मराठीत पीपीटी बनवू शकशील का रे? मराठीमध्ये थोडं हार्ड आहे, का बरं की आता कीबोर्ड वरती मला मराठी नाही ऍक्च्युली लिहिता माझा तोच प्रॉब्लेम आहे वेदांत. मला तर आजच्या लेक्चरचं पीपीटी नाही बनवले, तर ते मला बनवायचंय, येत. आणि माझा प्रॉब्लेम आहे मराठी. तर मी मला देईन मराठी करून पीपीटी तुम्हाला, नाही आणि बनवता मराठी येणार. पण तू मदत. शिकवेन तुम्हाला मी. मॅडम, कसं मराठी शिकायचं ते पण सांगतो तुम्हाला. मी एक नाही, चार्ट काढून घेईन. मराठीचं एकदम इझी आहे मराठीमध्ये, एकदम इझी आहे. प्रत्येक बटनावर 2 शब्द असतात, प्रत्येक बटनावर. त्याचं तुम्हाला प्रॅक्टिस झाली
की तुम्ही आंधळेपणाने एकदम मस्तपैकी हे करता सफाईदारपणे. गणेश सर मला तुम्ही खूप काय होतं. सांगाल मराठी शिकलंच पाहिजे की दुसऱ्या आपल्याला अल्टरनेट गरज आहे, आपल्या ह्याला गरज आहे म्हणून शिकायला काय हरकत नाही आणि ते शिकायला एकदम सोपं आहे मॅडम. मी तुम्हाला दाखवतो कसं ठीक आहे, काय मग करायचं. तुम्ही एक काम करा आता गणेश सर तुम्हालाच मी एक रिक्वेस्ट करते की आपल्या रात्रीच्या कुठल्या तरी एका लेक्चर मध्ये तुम्हीच एक डेमो घ्या मराठीचा. मराठीचं ना अहो सोपं आहे हा मराठी. मी सांगतो ना एकदम सोपं आहे. तुम्हाला घ्या येत तुम्ही नाही. घ्या तुम्ही मग चालेल तुम्ही घ्या आणि शिकवा मग कारण मराठी नाही येत सर तिथे. नक्कीच नक्कीच नक्कीच. नक्की चालेल चालेल ओके थँक्यू वेदांत थँक्यू सो मच. सगळ्यांचे आणि आभार बाकीच्या धन्यवाद. सगळ्या छोट्या बच्चूंना आहेत का सगळे सर लाईव्ह? आहेत आहेत आहेत. हा आरू आहे ना अर्णव आहे अक्षर आहे. अक्षर पण आहे राईट. आरोग्य आहे, आरोग्य आहे. चला मुलांनो थँक्यू फॉर युअर सजेशन्स आणि तुमच्या प्रश्नासाठी. इथून पुढे आय एक्सपेक्ट युअर पार्टिसिपेशन ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आणि प्रत्येक लेक्चर नंतर मला तुमचा क्वेश्चन हवाय. आचार्य बदलत राहतील पण तुमचे प्रश्न असले पाहिजेत नक्की. काय प्रॉमिस? आणि आज संध्याकाळी 5:30 ला पण लेक्चर आहे तर अटेंड होता जरूर व्हा. आणि आपण मॅडमचे आभार मानूया टाळ्या वाजवून. धन्यवाद सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि धन्यवाद. थँक्यू सर धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांसाठी धन्यवाद आणि धन्यवाद. पत्रे सरांसाठी स्वतःसाठी पण धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. येस गणेश सर मला तुमचा जेन्युइन फीडबॅक हवाय नंतर आपण बोलूयात. प्रश्नच नाही हो. आजचा तुमचं छान झालेलं आहे. पहिल्याचा झालाय ते पण एकदम. त्यामुळे प्रश्नच नाही. मला काय